नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड केमिस्ट्री NCERTमधील चॅप्टर नंबर 1 दॅट इज सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. या चॅप्टरचा पार्ट 1 मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये आपण सगळे लॉज आणि काही बेसिक कॉन्सेप्ट्स पाहिलेले होते. सो आता आपण ॲक्च्युअल फिजिकल केमिस्ट्रीकडे जाणार आहोत, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला खूप सारे फॉर्म्युलाज वगैरे पाहायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपण पाहणार आहोत दॅट इज ॲटॉमिक मास म्हणजे काय, त्यानंतर आपण आयसोटोप्स, आयसोबार्स या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. 1.7 पासून आपण स्टार्ट करतोय. आफ्टर हॅव्हिंग सम आयडिया अबाउट दी टर्म्स ॲटम्स अँड मॉलिक्युल्स, इट इज ॲप्रोप्रिएट हिअर टू अंडरस्टँड व्हॉट डू वी मीन बाय ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस. सो ॲटॉमिक मास म्हणजे काय आणि मॉलिक्युलर मास म्हणजे काय याच्यावरती आपण फोकस करणार आहोत. मग त्यानंतर नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. So the atomic mass or the mass of an atom is actually very small because atoms are extremely small. आपण याआधी पाहिलं की ॲटम्स म्हणजे काय, ॲटम्स एक म्हणजे कशा पद्धतीने ॲटम्सवरती आधारित किंवा रिॲक्शनवरती आधारित जे काही लॉज सांगितले होते, आणि ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपण ॲटमबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोतच. सो आतापर्यंत तुम्हाला हे तर माहिती आहेच की ॲटम प्रचंड स्मॉल आहे, खूप म्हणजे खूपच टायनी आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. तर त्याच्यामुळे त्याचा मासही खूप स्मॉल असणार आहे. सो टुडे वी हॅव सोफिस्टिकेटेड टेक्निक्स, फॉर एक्झाम्पल मास स्पेक्ट्रोमेट्री, की ज्याच्या आधारावरती आपण एखाद्या ॲटमचं मास फाइंड आउट करू शकतो, ॲटॉमिक मास फाइंड आउट करू शकतो ॲक्युरेटली, म्हणजे फेअरली ॲक्युरेट आपण फाइंड आउट करू शकतो. बट इन द 19th century, scientists could determine the mass of one atom relative to another by experimental means. म्हणजेच काय की आता आपल्याकडे स्पेक्ट्रोमीटर वगैरे आहे की ज्याच्या आधारे आपण ॲटमचं मास फाइंड आउट करू शकतो. बट 19th सेंचुरीमध्ये किंवा त्याच्या आधी असं काही नव्हतं. मग त्या कालावधीमध्ये जे सायंटिस्ट लोक होते त्यांनी काय केलं होतं, एखाद्या कोणत्या तरी ॲटमला एक फिक्स्ड ॲटम मानायचं किंवा त्याचं मास माहिती असलं पाहिजे, आणि त्याच्यानुसार रिलेटिव्हली आपण बाकीच्या ॲटमचं मास फाइंड आउट करणार. तर अशी त्या याच्यामध्ये मेथड होती. तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी हायड्रोजनला मानलं गेलं होतं. हायड्रोजन एकतर खूप लाईटेस्ट ॲटम आहे, त्याच्यामुळे त्याचा रिलेटिव्ह मास घेऊन किंवा त्याला ॲज अ रिलेटिव्ह ॲटम घेऊन बाकी सगळ्यांचा ॲटॉमिक मास फाइंड आउट केलं जायचं. So, and the other elements were assigned masses relative to it. However, the present system of atomic masses is based on carbon-12. बट नंतर हायड्रोजन वॉज नॉट सुटेबल. प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन म्हणजे प्रॉपर रिलेटिव्ह मास नाही सांगायचं किंवा हायड्रोजनद्वारे नाही फाइंड आउट केलं जायचं. सो दॅट्स वाय हायड्रोजन न घेतलं त्याच्यानंतर कार्बन-12ला घेतलं ॲज अ फिक्स्ड ॲटम किंवा ॲज अ रिलेटिव्ह, त्याच्या आधारे आपण बाकीच्यांचा ॲटॉमिक मास फाइंड आउट करणार यासाठी. सो आता सध्या देखील आपण कार्बन-12 हाच ॲटम वापरतो. C12 is one of the isotope of carbon and can be represented as 12C. म्हणजे C12 म्हणजे काय, जसं की आपण याआधी तुम्ही पाहिलं असेल, इथे आपण ॲटॉमिक मास रिप्रेझेंट करतो आणि इथे आपण ॲटॉमिक नंबर रिप्रेझेंट करतो. सो या ठिकाणी C12 याचा अर्थ काय की ज्या कार्बनचा ॲटॉमिक मास 12 आहे असा कार्बन आपण या ठिकाणी घेतो. आयसोटोप्स म्हणजे काय, असे ॲटम्स किंवा असे एलिमेंट्स की ज्यांचं ॲटॉमिक मास डिफरंट असतं बट ॲटॉमिक नंबर मात्र सेम असतं. सो या ठिकाणी ॲटॉमिक मास जे आहे ते वेगवेगळे असू शकतं, बट ॲटॉमिक नंबर मात्र प्रत्येक वेळी सेम असणार, अशांना आपण म्हणतो आयसोटोप्स. सो इन दिस सिस्टीम C12 इज असाइन अ मास ऑफ एक्झॅक्टली 12 ॲटॉमिक मास युनिट, दॅट इज AMU याला आपण म्हणतो. या AMUलाच पुढे आपण युनिफाईड मास असंही नाव देणार आहोत. सो C12चं जे काही मास आहे किंवा C12चं एक्झॅक्ट ॲटॉमिक मास किती आलं होतं, 12 ॲटॉमिक मास युनिट. सो याच्या आधारे बाकी सगळ्या ॲटम्सचा आपण ॲटॉमिक मास फाइंड आउट करायचो त्या कालावधीमध्ये. One atomic mass unit is defined as a mass exactly equal to 1/12 म्हणजे 1/12 ऑफ द मास ऑफ C12. म्हणजे C12चं जे मास आहे त्याचं जेव्हा आपण 1/12 घेऊ त्याचं जे काही आन्सर येईल ते असणार आहे आपलं 1 AMU. म्हणजे एका 1 AMU युनिटची व्हॅल्यू काय असणार आहे, तर 1/12 मल्टिप्लाय बाय कार्बन-12चं जे काही ॲटॉमिक मास असेल ते. सो असं केल्यानंतर 1 AMUची व्हॅल्यू मिळाली 1.66 × 10⁻24 ग्राम. सो हेच जर आपल्याला हायड्रोजनसाठी फाइंड आउट करायचं असेल तर हे येणार आहे 1.67 × 10⁻24, कारण हायड्रोजनमध्ये एकच सिंगल ॲटम वगैरे, म्हणजे हायड्रोजनमध्ये एकच सिंगल प्रोटॉन आहे, एकच सिंगल इलेक्ट्रॉन आहे. सो त्याच्यामुळे त्याचा मास खूप छोटासा आहे किंवा खूप लहान आहे. So in the term of AMU, the mass of hydrogen atom is equal to 1.67 divided by 1.66. So it is 1.080.
मग हे काय केलं आपण रिलेटिव्हली फाइंड आउट केलं की कार्बनचे किती आहे आणि कार्बनच्या म्हणजे C12च्या अनुसार हायड्रोजनचे किती आहे. तर जर आपण रिलेटिव्ह मास फाइंड आउट केलं तर अराउंड अप्रॉक्सिमेटली 1.0080 AMU हे कोणाचं मास आहे हायड्रोजनच्या ॲटमचं. ओके, हे ॲक्च्युअल आहे आणि हे आपण इन द टर्म्स ऑफ रिलेटिव्ह फाइंड आउट करणार आहोत विथ दी हेल्प ऑफ C12. ओके, नेक्स्ट आहे हे जर आपण सेम ऑक्सिजनसाठी केलं तर ऑक्सिजनचा ॲक्च्युअल मास आहे 16, बट जर आपण AMUच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजेच रिलेटिव्हली फाइंड आउट केलं तर ते असणार आहे 15.995. सो ॲट प्रेझेंट AMU म्हणजेच ॲटॉमिक मास युनिट हॅज बीन रिप्लेस्ड बाय यू. फक्त आपण ह्याला यू किंवा डेल्टन असं लिहितो आणि ज्याला आपण युनिफाईड मास असं म्हणतो. सो वेन वी यूज ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट्स इन कॅल्क्युलेशन्स वी ॲक्च्युअली यूज ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट्स विच आर एक्सप्लेन बिलो. मग आत्ताच आपण पाहिलं की कार्बनच्या आयसोटोप्स आहेत. मग फक्त कार्बनच असं आहे का, तर नाही. आपल्याकडे 118 एलिमेंट्स आहेत. त्यामधल्या काही एलिमेंट्सचे बरेचसे आयसोटोप्स आहेत, काहींचे आयसोटोप्स नाहीत देखील. ओके, आयसोटोप्स म्हणजे काय, एलिमेंट्स असे ॲटम्स की ज्यांच्यामध्ये ॲटॉमिक नंबर तर सेम आहे बट ॲटॉमिक मास व्हेरी करतं. ओके, सो याच्यामध्ये C14 पण येतं, C13 पण येतं. मग जेव्हा आपण फक्त कार्बनचा ॲटॉमिक मास सांगणार आहोत तर तेव्हा आपण कोणाचं सांगणार, C12चं सांगणार, C13चं सांगणार. तर असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण काय करतो, जेही सगळे आयसोटोप्स आहेत त्या सगळ्या आयसोटोप्सचं ॲव्हरेज फाइंड आउट करतो आणि ते जे ॲव्हरेज असेल ते असतं आपलं ॲक्च्युअल फक्त कार्बनसाठी ॲटॉमिक मास. आणि जेव्हा आपल्याला फक्त C12चं वगैरे फाइंड आउट करायचं असतं तेव्हा मग आपण सेपरेटली फाइंड आउट करतो. ओके, सो ॲव्हरेज ॲटॉमिक मास. Many natural occurring elements exist as more than one isotope. When we take into account the existence of these isotopes and their relative abundance म्हणजे काय, तर पूर्ण अर्थवरती त्याचा एक रफली किंवा एक नॉर्मली ते किती पर्सेंटेजमध्ये अवेलेबल असेल. ओके, त्याला आपण म्हणणार आहोत रिलेटिव्ह अबंडन्स. सो द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट कॅन बी कम्प्युटेड. फॉर एक्झाम्पल, कार्बन हॅज दी फॉलोविंग 3 आयसोटोप्स. एक तर आहे C12, त्याच्यानंतर आहे C13, त्याच्यानंतर आहे C14. C14 हे हायली रेडिओ ॲक्टिव्ह आहे. सो बेसिकली जर आपण C12, C13 आणि C14 मध्ये पाहिलं तर या प्रत्येकाचा ॲटॉमिक मास नंबर डिफरंट आहे बट यांचा ॲटॉमिक नंबर सेमच असणार आहे, दॅट इज 6. सो C12 खूप जास्त क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे, 98% रफली. त्याच्यानंतर C13 जर आपण पाहिलं तर 1.108%. C14 खूपच कमी आहे, 2 × 10⁻⁻10, कारण हे खूप हायली रेडिओ ॲक्टिव्ह असतं. याचं जर आपण ॲटॉमिक मास फाइंड आउट केला तर हे 12 आहे, कारण ऑब्वियसली हे आपण मगाशी पाहिलं रिलेटिव्ह माससाठी आपण हा नंबर वापरतो. नेक्स्ट C13साठी अराउंड 13.00 मध्ये आहे. C14साठी अराउंड 14 आहे. तर अशा पद्धतीने हे झालं ॲटॉमिक मास. पण हे झालं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. मग कार्बनसाठी कसं फाइंड आउट करायचं, तर त्यासाठी आपण काय करतो की रिलेटिव्ह अबंडन्स किती आहे, रिलेटिव्ह अबंडन्स किती आहे मल्टिप्लाय बाय त्याचा ॲटॉमिक मास युनिट किती आहे. ओके, रिलेटिव्ह अबंडन्स किती आहे मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास युनिट किती आहे, हे झालं C12चं. प्लस याच्यामध्ये ॲड करणार आपण अबंडन्स ऑफ C13 मल्टिप्लाय बाय त्याचं किती AMU आहे तर ते, प्लस याच्यामध्ये आपण ॲड करणार C14चं अबंडन्स मल्टिप्लाय बाय करणार आहोत AMU आणि डिवायडेड बाय सगळ्यांना 100 करायचं, कारण हे पर्सेंटेजमध्ये आहेत. आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला तुमचा आन्सर मिळणार आहे. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला करूनही दाखवलेलं आहे. C12साठी जर पाहिलं तर या ठिकाणी अबंडन्स आहे 98 होतं, त्यांनी त्याला पॉईंटमध्ये घेतलेलं आहे आणि 0.98 केलेलं आहे, कारण आपण या ठिकाणी जर तुम्ही जस्ट 98 घेतलं तर तुम्हाला खाली 100ने डिवाइड करावं लागेल. सो यांनी आधीच ते डिव्हिजन वगैरे काढून टाकलेलं आहे आणि 0.98 घेतलेलं आहे. मल्टिप्लाय बाय त्याचा ॲटॉमिक मास युनिट किती आहे, प्लस C13चं किती आहे, प्लस C14चं किती आहे. ओके, सो ॲट दी एंड तुम्हाला रफली 12 मिळणार आहे. सो 12 आपण जनरली कार्बनचा ॲटॉमिक मास आपण 12 सपोज करतो. ओके, म्हणजे आहेच 12, ॲव्हरेज आपण फाइंड आउट केलं तर. हेच तुम्ही अजून पर्सेंटेजमध्ये फाइंड आउट करू शकता. म्हणजे यांनी या ठिकाणी 0 रिमूव्ह केले आहेत. ॲक्च्युली हे असं पण असतं, 98.8 मल्टिप्लाय बाय 12 प्लस 1.1 इंटू मल्टिप्लाय बाय 13 प्लस या ठिकाणी 2 × 10⁻⁻10 मल्टिप्लाय बाय 14 असंही तुम्ही या ठिकाणी करू शकता, डिवायडेड बाय 100 करायचं. ओके, किंवा तुम्ही 0 रिमूव्ह करून म्हणजेच 100ने आधीच डिवाइड करूनही घेऊ शकता, ॲज यू विश. सिमिलरली ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस फॉर अदर एलिमेंट्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. सिमिलरली आपण इतर जे काही आयसोटोप्स आहेत त्यांच्यासाठी पण या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे मोलिक्युलर मास. आता आपण ॲटमचं मास पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपण काय करायचो, सिंगल ॲटमचं मास फाइंड आउट करायचो. लय आयसोटोप्स असतील तर आपण ॲव्हरेज फाइंड आउट केलं होतं. मग आता मोलिक्युलर मास काय आहे, तर मोलिक्युल्स म्हणजे काय, मोलिक्युल्समध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक सिमिलर किंवा डिफरंट टाईप्सचे एलिमेंट्स एकत्र येतात. मग आता हे जे एलिमेंट्स एकत्र येणार आहेत तर या एलिमेंट्सच्या मध्ये जे ॲटम्स आहेत त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर जेव्हा आपण ॲड करणार आहोत तेव्हा आपल्याला मिळणार आहे ते म्हणजे मोलिक्युलर मास. आय होप की तुम्हाला कळलं असेल. डेफिनेशन या ठिकाणी आहे ती आपण पाहूया. मोलिक्युलर मास म्हणजे काय, सम ऑफ ॲटॉमिक मासेस
ऑफ दी एलिमेंट प्रेझेंट इन मॉलिक्यूल. मॉलिक्यूलमध्ये जे काही एलिमेंट्स प्रेझेंट आहेत त्या एलिमेंट्समध्ये जे काही ॲटम्स प्रेझेंट आहेत त्या ॲटम्सच्या ॲटॉमिक मासची ॲडिशन जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल मॉलिक्युलर मास मिळणार आहे. सो ते कसं फाइंड आउट केलं जातं तर इट इज ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग द ॲटॉमिक मास ऑफ ईच एलिमेंट बाय द नंबर ऑफ इट्स ॲटम्स अँड ॲडिंग देम टुगेदर. सो बेसिकली जर आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं मिथेनचं तर मिथेनमध्ये आहे 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन. सो आत्ताच आपण कार्बनचं ॲटॉमिक मास फाइंड आउट केलं होतं दॅट वॉज अराउंड 12.01. सो 12.011 काय आहे डेल्टन आहे म्हणजेच यू आहे युनिफाईड मास आहे. सो या ठिकाणी हायड्रोजनचे किती ॲटम्स आहेत 4 आहेत. सो 4 मल्टिप्लाय बाय आपण या ठिकाणी हायड्रोजनचा ॲटॉमिक मास घेणार आहोत. 4ने का मल्टिप्लाय केलं कारण हे जे 1.008 आहे हे फक्त एकाच ॲटमचं ॲटॉमिक मास आहे. असे आपल्याकडे हायड्रोजनचे 4 ॲटम्स आहेत. सो दॅट्स वाय आपण या ठिकाणी 4 मल्टिप्लाय बाय 008 केलं आणि जेव्हा आपण ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल तेव्हा आपण या दोन्ही व्हॅल्यूज ॲड करणार आहोत आणि ॲट दी एंड तुम्हाला या ठिकाणी जी व्हॅल्यू मिळेल तर ती असणार आहे CH4चं मॉलिक्युलर मास. सो दॅट इज अराउंड 16.043. सिमिलरली आपण हे वॉटरसाठी फाइंड आउट करूया. H2O या ठिकाणी हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आहेत. सो 2 मल्टिप्लाय बाय हायड्रोजनचा ॲटॉमिक मास प्लस 1 मॉलिक्यूल आहे वॉटरचा ऑक्सिजनचा. सो 1 मल्टिप्लाय बाय ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास असं आपण या ठिकाणी करणार आहोत. सो आताच आपण पाहिलं या ठिकाणी हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे 1.008 प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आपण इथे मगाशी पाहिलं होतं दॅट वॉज अराउंड 16 किंवा 15.995 आपण 16च कन्सिडर करूया. सो ते येणार आहे 16. सो जेव्हा तुम्ही हे सगळं ॲड कराल तेव्हा तुम्हाला मिळणार आहे 18.02. रफली आपण ह्याला फक्त 18 डेल्टन असं कन्सिडर करतो 18.0 करतो लेटले. सो हे असणार आहे H2Oचं मॉलिक्युलर मास. सो दिस वॉज अबाउट मॉलिक्युल्स. आता आपण पाहतोय फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मासमध्ये आपण जे आयन्स आहेत सोडियम आयन आहे पोटॅशियम आयन आहे क्लोराईड आयन आहे या सगळ्या आयन्सचा आपण जे मास फाइंड आउट करणार आहोत त्याला आपण म्हणतो फॉर्म्युला मास. ओके. So some substances such as sodium chloride do not contain discrete molecules as their constituent units. सो जर आपण सोडियम क्लोराईडचं जर आपण कंपाऊंड पाहिलं त्यामध्ये मॉलिक्युल्समध्ये बॉन्ड तयार होतो का तर नाही. त्या ठिकाणी आयन्समध्ये बॉन्ड तयार होतो त्या ठिकाणी आयोनिक बॉन्ड असतो. सो बेसिकली ज्यांचा आयोनिक बॉन्ड असतो त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला मासचा वापर करतो कारण या ठिकाणी ॲटम्स नाही आहेत तर मग आपण कोणाला कशाने मल्टिप्लाय करणार हेच कळणार नाही. सो दॅट्स वाय या ठिकाणी असणार आहेत ॲटम्स म्हणजे एका ॲटम्समध्ये बॉन्ड तयार नाही होणार आहेत ना. सो तसं मग आता या ठिकाणी जे चार्जेस आहेत त्याच्या आधारावरती यांच्यामध्ये बॉन्डिंग असतं. मग त्यासाठी हे जे आहे ते आपण कसं फाइंड आउट करतो. सो इथे जर तुम्ही पाहिलं सोडियम क्लोराईडमध्ये तर सोडियम काय आहे मेटल आहे आणि क्लोराईड काय आहे नॉन मेटल आहे आणि सोडियम मेटल असल्यामुळे याची टेंडन्सी काय असणार आहे इलेक्ट्रॉन्स देण्याची. दॅट्स वाय सोडियमवरती नेहमी कोणता चार्ज येतो पॉझिटिव्ह. क्लोरीन नॉन मेटल असल्यामुळे याची टेंडन्सी काय असणार आहे इलेक्ट्रॉन्स घेण्याची आणि त्यामुळे क्लोरीनवरती नेहमी निगेटिव्ह चार्ज येतो. सो दिस वॉज पॉझिटिव्ह चार्ज आणि हा आहे आपला निगेटिव्ह चार्ज. मग आता हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हवाले जे एलिमेंट्स आहेत यांचं जेव्हा कंपाऊंड तयार होतं तेव्हा त्यापासून अशा पद्धतीने 3D स्ट्रक्चर तयार होतं. ओके. सो इट मे बी नोटेड दॅट इन सोडियम क्लोराईड 1 Na+ आयन इज सराउंडेड बाय 6 Cl- आयन अँड वाईस वर्सा. सो एक Na+ आयन जेव्हा असेल तर याच्या भोवती असणार आहेत 6 Cl- आणि वाईस वर्सा म्हणजे काय पुन्हा एक या ठिकाणी जो आपला एक क्लोरीन आहे याच्या भोवती पुन्हा एकदा 6 या ठिकाणी असणार आहेत सोडियम. परत एका सोडियमच्या भोवती 6 क्लोरीन अशा पद्धतीने ही सायकल चालू राहणार आहे. सो द फॉर्म्युला सच एज NaCl इज यूज टू कॅल्क्युलेट दी फॉर्म्युला मास. मग आता प्रत्येक वेळी आपण असं लक्षात ठेवणार का की एका सोडियमला किती क्लोरीन लागतात किंवा किती काही आपण लक्षात ठेवू शकतो का तर नाही. मग याच्याऐवजी आपण काय करतो आपल्याला याचा जो फॉर्म्युला आहे तर तो माहिती असला पाहिजे की सोडियमसाठी आपण NaCl घेतो किंवा इतर जे काही आपले आयोनिक कंपाऊंड्स आहेत त्यांचा ॲटलिस्ट रफली फॉर्म्युला माहिती असला पाहिजे तर आपण हे इझिली फाइंड आउट करू शकतो. किंवा बेसिकली जर तुम्ही क्वेश्चनमध्ये पाहिलं तर याचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला असतो. सो त्याचं काही एवढं टेन्शन नाही आहे. सो आपण या ठिकाणी NaClचं फॉर्म्युला मास फाइंड आउट करतो इन्स्टेड ऑफ मॉलिक्युलर मास. सो आता हे कसं फाइंड आउट करायचं तर NaClमध्ये काय आहे Na आणि Cl. Naचा ॲटॉमिक नंबर काय आहे अराउंड 23 आहे. Clचा ॲटॉमिक नंबर काय आहे अराउंड 35.5 आहे. सो या दोघांना तुम्ही ॲड करणार आहात आणि यू विल गेट दी आन्सर. म्हणजे या ठिकाणी आपण कुठेही याच्यामध्ये आपण ॲटमचा उपयोग नाही केला आहे. फक्त Na एक ॲटम आहे याचा ॲटॉमिक मास आपण घेतलेला आहे. किती ॲटम्स आहेत हे आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय का तर नाही करत आहे. ओके. सो तेच या ठिकाणी घ्यायचं आहे की ॲटमचं सोडियमचं किती ॲटॉमिक मास आहे आणि क्लोरीनचं किती ॲटॉमिक मास आहे हे आपण या ठिकाणी ॲड केलं आणि तुम्हाला फायनल आन्सर मिळालं. म्हणजे तुम्ही जर या दोघांमध्ये पाहिलं मॉलिक्युलर मासमध्ये आणि फॉर्म्युला मासमध्ये पाहिलं तर दोघांमध्ये काही जास्त डिफरन्स नाही आहे. दोघांमध्येही आपण काय करणार आहोत दोन जे त्याच्यामध्ये असणारे एलिमेंट्स आहेत किंवा जेवढेही किती एलिमेंट्स असतील या सगळ्यांचा ॲटॉमिक मास आपण ॲड करणार आहोत
फक्त मॉलिक्युल्समध्ये काय केलं होतं आपण किती ॲटम्स प्रेझेंट आहेत त्यानेही मल्टिप्लाय केलं होतं. ओके. सो आता आपल्याकडे ग्लुकोज आहे आणि ग्लुकोजचं मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायचं आहे. C6H12O6 त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. कार्बनचे 6 मॉलिक्युल्स आहेत, सो त्याच्यामुळे आपण या ठिकाणी 6 मल्टिप्लाय बाय 12 करणार आहोत. हायड्रोजनचे मॉलिक्युल्स 12 आहेत, सो 12 मल्टिप्लाय बाय रफली 1 करणार आहोत. आणि ऑक्सिजन या ठिकाणी 6 आहे, सो 6 मल्टिप्लाय बाय रफली 16 करणार आहोत. ओके. सो 6 मल्टिप्लाय बाय 12 प्लस 12 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 6 मल्टिप्लाय बाय 16. हे जेव्हा तुम्ही सगळं ॲड कराल तेव्हा तुम्हाला 180 अराउंड व्हॅल्यू मिळणार आहे. हे जे पुढचं आहे ते आपण मोस्टली जेव्हा आपण मोठे मोठे न्यूमॅरिकल सॉल्व करणार तेव्हा आपण पॉईंटमधल्या व्हॅल्यूज जास्त करून घेत नाही. बट तुम्हाला जर एकदम ॲक्च्युअल आन्सर हवं असेल देन यू शुड गो विथ दिस. बट आपण मोस्टली या व्हॅल्यूज नाही घेत, आपण 180 पर्यंत राऊंड ऑफ करून घेतो. ओके. नेक्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे मोल कॉन्सेप्ट आणि मोलार मासेस. सो मोल्स ॲटम्स अँड मोलिक्युल्स आर एक्स्ट्रीमली स्मॉल इन साईज. यांची साईज खूपच लहान आहे. बट देअर नंबर इन इवन अ स्मॉल अमाऊंट ऑफ एनी सबस्टन्स इज रिअली व्हेरी लार्ज. पण त्यांचे पार्टिकल्स खूप जास्त असतात. फॉर एक्झाम्पल जर आपण वॉटर घेतलं तर वॉटरच्या एका मॉलिक्युलमध्ये प्रचंड पार्टिकल्स असणार आहेत. मग ते किती आहेत हे काहीतरी काउंट करता आलं पाहिजे ना. मग त्यासाठी आपण वापरतो ते म्हणजे मोल हे युनिट, आणि मोलचा सिम्बॉल आहे MOL. ओके. सो आपण 7 बेसिक क्वांटिटीज पाहिल्या होत्या किंवा बेस क्वांटिटीज पाहिल्या होत्या. त्यामध्ये आपण मोल पाहिलं होतं. मोल आपण कधी म्हणजे कशासाठी वापरतो तर एखाद्या सबस्टन्समध्ये किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट आहे, म्हणजे एखादं पर्टिक्युलर कोणताही ऑब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे किंवा किती पार्टिकल्स आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी आपण मोल वापरतो. सो जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर तुम्ही सपोज 1 डझन तुम्ही बनाना आणणार आहात. 1 डझनमध्ये 12 बनाना येतात. ओके. सो आता या ठिकाणी जर आपण 1 ग्रॉस घेतलं तेच ॲटम तर त्याच्यामध्ये 144 येणार आहे. म्हणजे सपोज की जसं आपण 1 डझनमध्ये 12 घेणार आहोत त्याचप्रमाणे 1 ग्रॉसमध्ये ठरलेलं आहे की 144च येणार. मग आपण बनाना घेऊ किंवा पेजेस पण आपण डझनमध्ये मोजतो, नोटबुक्स पण आपण डझनमध्ये मोजतो. मग जरी मी 1 डझन नोटबुक घेतलं तरी पण त्याच्यामध्ये 12च नोटबुक येणार आहेत. 1 डझन बनाना घेतलं तरी पण 12च बनाना येणार आहेत. 1 डझन पेपर्स घेतले तरी पण त्याच्यामध्ये 12च पेपर्स येणार आहेत. म्हणजे जसं की 1 डझन म्हणजे 12 हे ठरलेलं आहे. मग तुम्ही कोणतेही सबस्टन्स घ्या. तर त्याच पद्धतीने मोलचा पण असा एखादा नंबर ठरलेला आहे की 1 मोल म्हणजे XYZ एवढंच राहणार आहे. मग तुम्ही हायड्रोजन घ्या, क्लोरीन घ्या, वॉटेवर काहीही घ्या. ओके. आय होप तुम्हाला कळते मला काय म्हणायचं आहे ते. आणि तो नंबर काय आहे तर त्या नंबरला आपण म्हणतो ॲव्होगॅड्रो नंबर, जो की आहे 6.022 × 10⁻23. म्हणजे एका मोलमध्ये मग ते कोणाचंही असो, वॉटर असो, हायड्रोजन असो, क्लोरीन असो, वॉटेवर जे पण असेल ते असो, तर त्या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा आपण 1 मोल म्हणतो याचा अर्थ त्या सबस्टन्समध्ये 6.022 × 10⁻23 एवढेच पार्टिकल्स असणार आहेत जेव्हा आपण 1 मोल म्हणतोय तेव्हा. इरेस्पेक्टिव्ह तो कुठल्या प्रकारचा आहे, कसला आहे, काय याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही आहे. 1 मोल म्हटलं की त्याच्यामध्ये एवढेच पार्टिकल्स असणार आहेत. 2 मोल म्हटलं की याचं डबल करायचं, 3 मोल म्हटलं की याचं ट्रिपल करायचं, मल्टिप्लाय बाय 3 करायचं, यू विल गेट द आन्सर. ओके. सो the mole symbol आहे MOL, mole is the SI unit of amount of substance. 1 mole contains exactly 6.022 × 10⁻23 elementary entities. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवलं तरी पण पुरेसं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की दिस नंबर इज द फिक्स्ड न्यूमॅरिकल व्हॅल्यू ऑफ द ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट, आणि या नंबरला आपण म्हणतो ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. सो तुम्हाला बऱ्याचदा ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट म्हणूनही विचारलं जाऊ शकतं किंवा याला मोलचा नंबर काय आहे किंवा मोलचे न्यूमॅरिकल व्हॅल्यू काय आहे असंही विचारलं जाऊ शकतं. आणि हे आपण NA असं रिप्रेझेंट करतो. वेन एक्सप्रेस्ड इन द युनिट दॅट इज मोल, म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण युनिटमध्ये एक्सप्रेस करतो तेव्हा आपण मोल इन्व्हर्स असं लिहितो. अँड इज कॉल्ड एज ॲव्होगॅड्रो नंबर. सो दी अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट इज सिम्बॉल N, म्हणजे एखाद्या सबस्टन्समध्ये किती अमाऊंट प्रेझेंट आहे ते आपण असं दाखवतो N. of a system is a measure of the number of specific elementary entities. Entities म्हणजे काय, particles. So an elementary entity may be an atom, a molecule, an ion, an electron, any other particles or specified group of particles. मग जे आपण सबस्टन्स घेणार आहोत त्यामध्ये ज्याला आपण पार्टिकल्स म्हणतोय, मग ते पार्टिकल्स ॲटम असू शकतं, मॉलिक्यूल असेल, आयन असेल, इलेक्ट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, न्यूट्रॉन असेल, काही असू शकतं. ओके. मग आपल्याला जेव्हा एखाद्या मोलची व्हॅल्यू फाइंड आउट, म्हणजे सपोज की आपल्याला सांगितलं की हे एक सबस्टन्स आहे XYZ, याच्यामध्ये 3 मोल प्रेझेंट आहेत. ओके. सो आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे या मोल्सच्या आधारे की याच्यामध्ये किती ॲटम्स प्रेझेंट असतील, याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील, याचं व्हॉल्यूम किती असेल, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, किती प्रोटॉन्स आहेत, किती न्यूट्रॉन्स आहेत, हे आपण सगळं फाइंड आउट करू शकतो पर्टिक्युलर फॉर्म्युल्याच्या आधारे. म्हणजे जेव्हा आपल्याला मोलचा नंबर कळतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण ॲटम्स किती आहेत, मॉलिक्युल्स किती आहेत, त्याचं हे मॉलिक्युलर मास किती आहे,
सोबतच त्याचं व्हॉल्यूम काय आहे, इलेक्ट्रॉनचा नंबर किती आहे, प्रोटॉनचा नंबर किती आहे, न्यूट्रॉनचा नंबर किती आहे, हे आपण सगळं काही फाइंड आउट करू शकतो. म्हणजे जर आपण थोडक्यात सांगायचं झालं तर ज्याला आपण पार्टिकल म्हणतोय ते पार्टिकल काहीही असू शकतं, जे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. So it may be emphasized that the mole of a substance always contains the number of entities no matter what the substance may be. आपल्याला काहीच फरक पडत नाही ते लिक्विड आहे का, सॉलिड आहे का, गॅशियस आहे का, कुठला सबस्टन्स आहे. त्याच्यामध्ये 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 एवढे मोल असणार आहेतच. ओके, कुठला सबस्टन्स आहे, कुठल्या स्टेटमध्ये आहे, डझंट मॅटर. So in order to determine this number precisely, the mass of C12 atom was determined by a mass spectrometer and found equal to be 1.99 into 10 to the power minus 23 gram. Knowing that 1 mole of carbon weighs 12 gram, the number of atoms in it is equal to 12 divided by 1.99 into 10 to the power 23. म्हणजे याचा अर्थ काय, तर या ठिकाणी पण आपण C12लाच कन्सिडर करणार आहोत. जेव्हा आपण C12चं ॲक्च्युअल मास फाइंड आउट केलं विथ दी हेल्प ऑफ स्पेक्ट्रोमीटर, तर त्याच्याने फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला कळलं की C12चं ॲक्च्युअल ॲटॉमिक मास किती आहे, 12 ग्राम. आणि त्यातल्या एका ॲटमचं म्हणजे C12मधल्या एका ॲटमचं मास किती आहे, तर ते आहे 1.99 इंटू, म्हणजे हे काय झालं, सगळ्या पूर्ण त्या C12चं पूर्ण मास झालं. आणि त्या C12मधला जो एकच ॲटम आहे, एकदम सिंगल ॲटम, त्याचं मास किती आहे, तर त्याचं मास आलेलं आहे एवढं पर ॲटमसाठी. ओके, सो या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा आपण ॲक्च्युअल मासला डिवायडेड बाय करणार आहोत त्याचं एकाच ह्याचं मास, तेव्हा आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती व्हॅल्यू होती ॲव्होगॅड्रो नंबरची. ओके, पुन्हा एकदा, इन ऑर्डर टू डिटरमाइन धिस नंबर प्रिसाइसली, हा जो नंबर आपण वापरतोय 6.022 इंटू 10 to the power 23, हा कसा आला, तर द मास ऑफ अ कार्बन 12 ॲटम was determined by a mass spectrometer and found to be equal to 1.99 into 10 to the power minus 23. Knowing that 1 mole of carbon weighs 12 gram, एका मोलचं हे किती असतं, वेट किती असतं, 12 ग्राम असतं. आणि त्याच्यामध्ये एका ॲटमचं किती आहे, तर 1.99 आहे. हे जेव्हा आपण डिवाइड करू, यू विल गेट वन व्हॅल्यू, आणि ती व्हॅल्यू असणार आहे 6.022 इंटू 10 to the power 23. आता हे असंच का केलं, कार्बनच का घेतला, हायड्रोजन का नाही घेतला, ऑक्सिजन का नाही घेतला, याच्यामध्ये आपल्याला नाही जायचं आहे. कार्बन घेतलं, व्हॅल्यू आलेली आहे आणि हीच व्हॅल्यू आपल्याला वापरायची आहे, ती म्हणजे आपल्या ॲक्च्युअल न्यूमॅरिकल्समध्ये. ओके, सो आफ्टर दॅट दिस नंबर ऑफ एंटाइटीज in 1 mole is so important that it is given a separate name and a symbol, and that is called as Avogadro constant. So याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 मोलची, याला एक स्वतःचं वेगळं असं अस्तित्व आहे आणि त्याला आपण नाव दिलं ते म्हणजे ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. सिम्बॉल आहे दॅट इज एन आणि खाली आपण ए लिहितो. हे कोणासाठी का आपण याला ॲव्होगॅड्रो नाव दिलेलं आहे, तर हे सायंटिस्टचं नाव होतं ॲमेडिओ ॲव्होगॅड्रो, त्याच्यामुळे आपण ह्याला ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट असं म्हणतो. To appreciate the largeness of this number, let us write it with all zeros without using any powers of 10. So सायंटिफिक नोटेशनच्या विदाउट आपण ह्याला लिहिणार आहोत, तर ती अशी व्हॅल्यू येते, म्हणजे एवढे सगळे पार्टिकल्स एका मोलमध्ये प्रेझेंट असतात. सो मेनी एंटिटीज म्हणजेच काय, ॲटम्स असेल, मॉलिक्युल्स असेल किंवा अदर जे काही पार्टिकल्स आहेत, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन जे पण आहेत, तर ते constitute 1 mole of particular substance. So we can therefore say that 1 mole of hydrogen contains एवढेच atoms, म्हणजेच 1 mole of atoms. 1 mole of water मध्ये पण सेम नंबर ऑफ पार्टिकल्स असतात. 1 mole of सोडियम क्लोराईडमध्ये पण सेम नंबर ऑफ पार्टिकल्स असतात. म्हणजे काय, 1 मोलची व्हॅल्यू आपण कुठेही घेतली तरी सेमच राहते, कुठल्याही सबस्टन्ससाठी घेतली तरीही. कारण 1 मोल हे काय आहे, जसं की 1 डझन आहे त्याप्रमाणे 1 मोल आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स सेमच राहणार आहेत. मग तुम्ही कुठलाही कंपाऊंड घ्या, कोणतंही एलिमेंट घ्या, वॉट एव्हर काही घ्या. ओके, सो नेक्स्ट आहे, having defined the mole, it is easier to know the mass of 1 mole of a substance or the constituent entities. So the mass of 1 mole of substance in gram is called its molar mass. मग एखाद्या सबस्टन्समध्ये जे 1 मोल प्रेझेंट आहे त्याचा मास, याला आपण म्हणणार आहोत मोलार मास. मग जर तुम्ही वॉटरसाठी पाहिलं तर मोलार मास काय आहे, 18.02. सोडियमसाठी पाहिलं तर 58.8 ग्राम पर मोल. ओके, युनिट वेगळा आहे. हेच जर तुम्ही AMUमध्ये पाहिलं होतं, सेम व्हॅल्यूज होत्या सोडियमसाठी, इथेच कुठेतरी पाहिलं होतं ना, हां, सोडियमसाठी सेमच व्हॅल्यू आहे 58.5, इथेही सेमच आहे 58.5, व्हॅल्यूज सेम आहेत. फरक कुठे आहे, युनिट्समध्ये आहे. AMUमध्ये किंवा फॉर्म्युला मासमध्ये आपण ते पाहिलं होतं यूमध्ये. ओके, युनिफाईड मासमध्ये इथे आपण पाहणार आहोत ग्राम पर मोल. न्यूमॅरिकल व्हॅल्यू सेम असणार आहे, फक्त युनिटमध्ये बदल आहे. सिमिलरली आपण वॉटरसाठी पण 18.02 युनिफाईड मास पाहिलं होतं, इथे फक्त आपल्याला ग्राम पर मोल हे युनिट वापरायचं आहे, बाकी न्यूमॅरिकल व्हॅल्यू सेम आहेत. ओके,
सो द मोलार मास इन ग्राम्स इज न्यूमॅरिकल इक्वल टू, ते पण त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी व्हॅल्यू आहे न्यूमॅरिकल इक्वल आहे ॲटॉमिक मास असेल, मोलार मास असेल, फॉर्म्युला मास असेल, हे जे यूमध्ये आहेत सगळे युनिफाईड मासमध्ये आहेत त्या सगळ्या न्यूमॅरिकल व्हॅल्यू सगळं मॅग्नेट्यूड सेम आहे कोणासाठी या ठिकाणी 1 मोलसाठी पण. ओके, फक्त हे कशामध्ये येणार आहे ग्राम पर मोलमध्ये. सो आता तुम्ही म्हणाल की मोल्सपासून आपण फाइंड आउट करू शकतो की नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहे, मॉलिक्युलर मास किती आहे, व्हॉल्यूम किती आहे, मग ते कसं फाइंड आउट करायचं. त्यासाठी एक छोटासा डायग्राम आहे. तुम्हाला बऱ्याचशा रेफरन्स बुक्समध्ये हा डायग्राम पाहायला मिळेल. NCERTमध्ये नाही आहे, बट आपण तो डायग्राम पाहूया. तर बेसिकली या ठिकाणी आपण काय काय फाइंड आउट करू शकतो. तर नंबर ऑफ मोल्स जर आपल्याकडे असतील तर आपण मोलिक्युलर मास फाइंड आउट करू शकतो. मोलिक्युलर मास म्हणजे किती मासमध्ये आपण एखादा कंपाऊंड घेणार आहोत. दुसरी गोष्ट आपण फाइंड आउट करू शकतो की नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत. ॲटम्स, ओके, अक्षर चांगलं नाही येतं इथे, बट आय होप की तुम्हाला कळतं आहे मी काय लिहिते ते. आणि थर्ड याच्यामध्ये येणार आहे ते म्हणजे व्हॉल्यूम ॲट STP. मग तुम्ही म्हणाल व्हॉल्यूम्स आपल्याला काय करायचं आहे, तर व्हॉल्यूम आपल्याला पुढे लागणार आहे. पुढे आपण बऱ्याचशा टर्म्स शिकणार आहोत ॲट STP. आता हे बऱ्याच जणांना STP माहिती असेल नसेल तर हे आपण पुढे शिकणार आहोतच. ओके, आता फक्त जस्ट लिहून घ्या. सो आता मोलिक्युलर मास म्हणजे काय, तर एखादा कंपाऊंड किती अमाऊंटमध्ये आपण घेणार आहोत, किती ग्राममध्ये आपण घेणार आहोत, ते आपल्याला मोस्टली क्वेश्चनमध्ये हेच फाइंड आउट करायला लावतात. आणि हे आपण कशाने फाइंड आउट करतो, तर जेव्हा आपल्याकडे मोल्स असतील आणि मोल्सला जेव्हा आपण मल्टिप्लाय बाय मोलार मास करू. मोलार मास काय असतं, तर ॲक्च्युअल कंपाऊंडचे जे मास आहे त्याला आपण म्हणतो मोलार मास. ओके, सो जेव्हा आपण मोल्सला नंबर ऑफ मोल्सला मोलार मासने मल्टिप्लाय करू यू विल गेट मोलिक्युलर मास. काय मिळेल, मोलिक्युलर मास. ह्याच्या उलटं म्हणजे काय, जेव्हा आपण मोलिक्युलर मासला डिवायडेड बाय करणार आहोत मोलार मास, काय करणार आहोत, मोलिक्युलर मासला डिवायडेड बाय मोलार मास करणार आहोत, यू विल गेट नंबर ऑफ मोलिक्युल्स. म्हणजेच काय, मोलार मास म्हणजे काय की एखादा पर्टिक्युलर कंपाऊंड आपण किती ग्राममध्ये घेणार आहोत त्याला आपण म्हणतो मोलिक्युलर मास. आणि एखादा पर्टिक्युलर कंपाऊंडचा ॲक्च्युअल मास किती आहे, ओके, कंपाऊंडचा मास किती आहे त्याला आपण म्हणणार आहोत मोलार मास. सो जेव्हा आपण मोलिक्युलर मास म्हणजे गिवन मासचे असेल क्वेश्चनमध्ये तर ते डिवायडेड बाय जेव्हा आपण मोलार मास करणार आहोत तेव्हा तुम्हाला मिळणार आहे नंबर ऑफ मोल्स. ओके, सो हे झाला नंबर ऑफ मोल्स कसं फाइंड आउट करायचं. नेक्स्ट आहे, हे लक्षात ठेवा हा, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ॲरोज बरोबर द्या, यापासून इकडे जायचं आहे. उलटं केलं तर आन्सर पण उलटं येईल, म्हणजे मुळात येणारच नाही आन्सर परफेक्ट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कलर बदलो. हां, सो अरे झालं रे हां. सो आता या ठिकाणी जर आपल्याला मोल्सपासून ॲटॉमिक नंबर फाइंड आउट करायचा असेल किंवा नंबर ऑफ ॲटम्स सॉरी ॲटॉमिक नंबर नाही, नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करायचं असेल कशापासून, मोल्सपासून नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करायचा असेल तेव्हा आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाय बाय आपला ॲव्होगॅड्रो नंबर काय आहे 6.022 मल्टिप्लाय बाय 10⁻23. ओके, सो जेव्हा आपल्याला मोल्सपासून ॲटम्स फाइंड आउट करायचे असतात, नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करायचे असतात, तेव्हा आपण काय करतो, मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. तेव्हा आपल्याला मिळणार आहे की किती ॲटम्स प्रेझेंट आहेत. आणि जेव्हा आपल्याला ॲटम्स माहिती आहेत आणि मोल्सचा नंबर फाइंड आउट करायचा आहे तेव्हा आपण काय करणार आहोत, याच्या अपोजिट प्रोसेस, जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही, याच्या अपोजिट करत राहायचं. सो जेव्हा आपण ॲटमपासून मोलकडे जाणार आहोत तेव्हा आपण काय करणार आहोत, डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. ओके, जेव्हा आपण उलटं येतं म्हणजे जेव्हा आपल्याला मोल्स फाइंड आउट करायचे आहेत तेव्हा आपण मोस्टली डिव्हिजनच करणार आहोत. आणि जेव्हा आपल्याला मोल्सच्या अपोजिट फाइंड आउट करायचं आहे तेव्हा आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन साईन आपण मोस्टली अपोजिट वर्डसाठी वगैरे वापरतो. सो तुम्ही ते तसं लक्षात ठेवू शकता. ओके, सो हे कळलं. आता नेक्स्ट, मी खूप जागा घाण केली या ठिकाणी, जरासं सिस्टमॅटिकली लिहिते, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल आणि माझं अक्षर तुम्हाला कळावं यासाठी. बेसिकली जर तुम्ही लिहिणार असाल तर शक्यतो माझ्यासोबतच लिहा, कारण नंतर तुम्हाला कळणार नाही मी ते काय लिहिलं होतं ते. सो ओके, अरे एक मिनटं रे, हां, या ठिकाणी लिहिलं होतं मी दॅट इज मोलार मासने काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे, कारण मला खाली लिहायला जागा पाहिजे, दॅट्स वाय. नेक्स्ट, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की इथून जर म्हणजे मोल्सपासून जर आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं असेल की किती व्हॉल्यूममध्ये ते एखाद्या पर्टिक्युलर सबस्टन्स आपण घेणार आहोत, तर त्यासाठी आपण काय करणार, मल्टिप्लाय बाय 22.4च का, तर ही STPची व्हॅल्यू आहे, दॅट्स वाय. STP काय आहे ते आपण पुढे पाहूया. ओके, मोल्सपासून आपण एखाद्या कंपाऊंडचं व्हॉल्यूम जर फाइंड आउट करणार असू तर तेव्हा आपण गिवन नंबर ऑफ मोल्सला मल्टिप्लाय करणार आहोत 22.4ने. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की जर आपल्याला व्हॉल्यूमपासून मोल्स फाइंड आउट करायचे असतील तर आपण काय करणार, कलर चेंज करणार आधी तर. ओके, तर जेव्हा आपल्याला व्हॉल्यूममधून मोल्स फाइंड आउट करायचे असतात तेव्हा आपण काय करणार आहोत,
तर तेव्हा आपण करणार आहोत डिवायडेड बाय 22.4, कारण जेव्हाही आपल्याला मोल्स फाइंड आउट करायचे असतात तेव्हा आपण गिवन क्वांटिटीला डिवायडेड बाय करतो. सो डिवायडेड बाय 22.4 आपण या ठिकाणी करणार आहोत. आय होप की तुम्हाला हा चार्ट समजला असेल. ज्यांना समजला असेल दे कॅन टेक स्क्रीनशॉट आणि किंवा लिहू शकता. बट मी हे पुन्हा एकदा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात पहिल्यांदा आपण फाइंड आउट करणार आहोत नंबर ऑफ मोल्स विथ दी हेल्प ऑफ मोलिक्युलर मास. सो मोलिक्युलर मासमधून जेव्हा तुम्ही मोल्स फाइंड आउट करणार आहात तुम्हाला काय करायचं आहे, डिवायडेड बाय मोलार मास. आणि जेव्हा तुम्ही मोल्समधून मोलिक्युलर मास फाइंड आउट करणार आहात तेव्हा तुम्हाला करायचं आहे मल्टिप्लाय बाय मोलार मास. किती कन्फ्युजन आहे ना हे, अजिबात कन्फ्युजन नाही आहे. तुम्ही जर याला 2-3 वेळा जस्ट सोडवलं किंवा याच्या आधारे जर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केले तर तुम्हाला हे पटकन पाठ होऊन जाईल. ओके. नेक्स्ट आहे, जर तुम्ही मोल्सच्या आधारे नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करणार असाल तुम्हाला करायचं आहे मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. जर तुम्ही ॲटम्सपासून मोल्स फाइंड आउट करणार असाल तुम्हाला करायचं आहे डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. नेक्स्ट आहे मोलिक्युल्स ॲट व्हॉल्यूम ॲट STP. जर तुम्हाला नंबर ऑफ मोल्सपासून व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं असेल तुम्ही काय करणार आहात मल्टिप्लाय बाय 22.4. आणि जर तुम्हाला गिवन नंबर ऑफ व्हॉल्यूमपासून जर मोल्स फाइंड आउट करायचे असतील तर तुम्ही करणार आहात डिवायडेड बाय 22.4. ओके. सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 1.9 पर्सेंटेज कंपोजिशन. म्हणजे काय, तर तुम्हाला सपोज की एखादा कंपाऊंड दिलेला आहे. आता कंपाऊंड म्हटलं की त्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्र असणार आहेत एका फिक्स्ड कंपोजिशनमध्ये. मग ते कंपोजिशन किती आहे, जर आपण सपोज की वॉटर घेतलं तर वॉटरमध्ये Hचं पर्सेंटेज किती आहे किंवा Hचं कंपोजिशन किती आहे, ओचं कंपोजिशन किती आहे, हे सगळं आपल्याला कसं फाइंड आउट करता येईल तर त्याच्यासाठी आहे ते म्हणजे पर्सेंटेज कंपोजिशन. ओके. So basically या ठिकाणी let us understand it by taking the example of water. Since water contains hydrogen and oxygen, the percentage composition of both the element can be calculated as follows. Percentage mass of an element चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, that is मास ऑफ दॅट, म्हणजे जसं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्या एलिमेंटचं मास किती आहे डिवायडेड बाय ॲक्च्युअल कंपाऊंडचं मोलार मास किती आहे. जेव्हा आपण कंपाऊंड मास ऑफ मोलार म्हणणार आहोत मोलार मास ऑफ कंपाऊंड म्हणणार आहोत तेव्हा आपण H2O या पूर्ण कंपाऊंडचं या ठिकाणी घेणार आहोत मोलार मास. आणि जेव्हा आपण फक्त दॅट एलिमेंटचं वापरतो म्हणजे ज्या एलिमेंट्स आपल्याला मास फाइंड आउट करायचं आहे तर तेव्हा आपण फक्त त्या पर्टिक्युलर एलिमेंटचंच मास घेणार आहोत. सो वरती त्या पर्टिक्युलर एलिमेंटचं मास डिवायडेड बाय ॲक्च्युअल कंपाऊंडचं मास मल्टिप्लाय बाय 100, कारण कंपोजिशन फाइंड आउट करायचं आहे. सिम्पल. सो या ठिकाणी जर आपण वॉटर घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन फाइंड आउट करतोय तर हायड्रोजन किती असतं वॉटरमध्ये H2O 2 असतात. सो 2 मल्टिप्लाय बाय 1.008 डिवायडेड बाय ॲक्च्युअल कंपाऊंडचं मास किती आहे मोलार मास दॅट इज 18.02. पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे सो वी विल मल्टिप्लाय बाय 100. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं कराल तेव्हा तुम्हाला 11.18 एवढे पर्सेंटेज मिळणार आहेत कोणाचे, हायड्रोजनचे. ओके. हे एकदम सिम्पल आहे. तुम्हाला जर आता सपोज की हे आपण हाईड करूया आणि या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ऑक्सिजनचे पर्सेंटेज. सो पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन किती आहे वॉटरमध्ये एकच आहे, H2O मध्ये एकच आहे. एका ऑक्सिजनचं मोल हे किती होतं, काय होतं ॲटॉमिक मास किती होतं दॅट इज 18. ओके. 16 डिवायडेड बाय आपण करणार आहोत की त्याचं ॲक्च्युअल म्हणजे त्या H2Oचा ॲक्च्युअल मोलार मास किती आहे. आपण अप्रॉक्सिमेटली 18 घेऊया, ते 0.2 वगैरे नाही घेतलं तरी पण चालेल, कारण ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये आपण तसंही ऑप्शननुसारच आन्सर फाइंड आउट करतो आणि ऑप्शनमध्ये एकदम जवळजवळच्या जर व्हॅल्यू असतील तर ते शक्यतो नाही दिलं जात. सो हे इझी पडतं आपल्याला. मल्टिप्लाय बाय करणार आहोत 100, कारण आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे. सो जेव्हा तुम्ही याला कट कराल आणि सॉल्व कराल यू विल गेट अराउंड 88% तुम्हाला या ठिकाणी मिळतील. काय आहेत आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू पाहूया. जर पॉईंट वगैरे सगळं घेतलं तर 88.79 आहे. ओके. सो हे आहे पर्सेंटेज व्हॅल्यू ऑफ ऑक्सिजन. नेक्स्ट आहे लेट अस टेक वन मोर एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये आपण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचं पर्सेंटेज फाइंड आउट करणार आहोत. एक्झाम्पल आहे C2H5OH म्हणजे इथेनॉल. सगळ्यात पहिल्यांदा तर इथेनॉल हे एक कंपाऊंड आहे, याचा आपल्याला मोलार मास माहिती असलं पाहिजे ॲज अ कंपाऊंड. सो कसं आपण फाइंड आउट करणार आहोत 2 मल्टिप्लाय बाय कार्बनचा ॲटॉमिक मास प्लस 5 मल्टिप्लाय बाय हायड्रोजनचा ॲटॉमिक मास प्लस या ठिकाणी ऑक्सिजन मल्टिप्लाय बाय पुन्हा या ठिकाणी हायड्रोजन, किंवा हायड्रोजन 6 आहेत तर एकत्रच या ठिकाणी 6 मल्टिप्लाय बाय पण करू शकता. सो 2 मल्टिप्लाय बाय 12 येणार आहे कारण फॉर कार्बन, 6 मल्टिप्लाय बाय 1 येणार आहे फॉर हायड्रोजन आणि या ठिकाणी एकच ऑक्सिजन असल्यामुळे फक्त 16. सो जेव्हा तुम्ही याला ॲड कराल तेव्हा तुम्हाला अराउंड 46.0 ही व्हॅल्यू मिळणार आहे. सो आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे पर्सेंटेज ऑफ कार्बन. कसं करतो आपण, कार्बनचा ॲटॉमिक मास डिवायडेड बाय मोलार मास ऑफ दॅट होल कंपाऊंड. सो कार्बनसाठी किती आहे या ठिकाणी 12, बट कार्बन ॲक्च्युअली किती आहेत 2 आहेत. सो 2 मल्टिप्लाय बाय 12 यू विल गेट 24 डिवायडेड बाय ॲक्च्युअल मोलार मास मल्टिप्लाय बाय 100 यू विल गेट दी व्हॅल्यू, आणि ही असणार आहे पर्सेंटेज व्हॅल्यू ऑफ कार्बन. नेक्स्ट आहे फॉर हायड्रोजन. हायड्रोजनसाठी या ठिकाणी किती आहेत आपल्याकडे 6 हायड्रोजन आहेत.
H5 आणि OH मधला एक H. सो 6 मल्टिप्लाय बाय येणार आहे 1 किंवा 1.008 करा तर तुम्हाला एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळणार आहे 6 डिवायडेड बाय 46 मल्टिप्लाय बाय 100 तुम्हाला या ठिकाणी अराउंड 13% येईल. नेक्स्ट आहे मास पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन एकच आहे सो 16 डिवायडेड बाय 46 मल्टिप्लाय बाय 100 यू विल गेट दी व्हॅल्यू. तर अशा पद्धतीने आपण एखाद्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये जे काही एलिमेंट्स प्रेझेंट आहेत त्यांचं प्रपोर्शन काय आहे, कंपोजिशन काय आहे हे आपण अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट आपण पाहतोय इम्पेरिकल फॉर्म्युला फॉर मोलार फॉर्म्युला. इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे काय? सपोज की माझ्याकडे आहे इथेन. ओके, इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H4. आता मी काय करणार, हे जे नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आहेत त्यांना मी रेशोमध्ये घेणार आहे. सो 2:4चा रेशो काय येणार 1:2. मग हे मी असंही लिहू शकते CH2. ओके, मग तुम्ही म्हणाल हे तर काय प्रोपीनचं पण असंच येणार की. सो प्रोपीनचा पण सेम रेशो येतो. प्रोपीनचा रेशो काय येणार C3H6. याचा पण रेशो CH2 येणार आहे कारण 1:2 याचा पण रेशो येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर या ठिकाणी एम्पेरिकल फॉर्म्युला आपल्याला सेम पाहायला मिळतोय. ओके, मग हेच एम्पेरिकल फॉर्म्युलाज आपण फाइंड आउट करणार आहोत फॉर द पर्टिक्युलर मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो लेट अस सी द इम्पेरिकल फॉर्म्युला रिप्रेझेंट्स द सिम्पलेस्ट फॉर्म. आपण सिम्पलेस्ट फॉर्म पाहिला ना, ॲक्च्युअली ते कसं होतं C2H4 होतं. याचा सिम्पलेस्ट फॉर्म काय आहे CH2 आहे. सो द सिम्पलेस्ट होल नंबर रेशो ऑफ व्हेरियस ॲटम्स प्रेझेंट इन अ कंपाऊंड. whereas the molecular formula shows the exact number. मोलिक्युलर फॉर्म्युला काय दाखवतो, प्रोपीनमध्ये कार्बनचे 3 ॲटम्स आहेत आणि हायड्रोजनचे 6 ॲटम आहेत. इथिनमध्ये जर आपण पाहिलं तर C2 आहे आणि H4 आहे. सो हे काय दाखवणार आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय दाखवतो, एक्झॅक्ट नंबर ऑफ ॲटम्स किती प्रेझेंट आहेत त्या पर्टिक्युलर एलिमेंटचे त्या कंपाऊंडमध्ये. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इफ दी मास पर्सेंटेज ऑफ व्हेरियस एलिमेंट्स प्रेझेंट इन अ कंपाऊंड इज नोन इट्स इम्पेरिकल फॉर्म्युला कॅन बी डिटरमाइंड. जर एखाद्या एलिमेंटमध्ये म्हणजे एखाद्या कंपाऊंडमध्ये त्या एलिमेंटचं किती मास पर्सेंटेज प्रेझेंट आहे, जसे की आपण या ठिकाणी पाहिलं होतं पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन किती आहे, ऑक्सिजन किती आहे, तर याच्या आधारे आपण त्या पर्टिक्युलर कंपाऊंडसाठी एक एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतो. म्हणजे जर आपल्याला मास पर्सेंटेज फाइंड आउट करता आलं तर आपण एम्पेरिकल फॉर्म्युला देखील फाइंड आउट करू शकतो आणि एम्पेरिकल फॉर्म्युल्याच्या आधारे आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतो. म्हणजे बेसिकली या ठिकाणी त्यांना काय सांगायचं आहे की एखाद्या कंपाऊंडचं एम्पेरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण कसं काय फाइंड आउट करू शकतो. ओके, सो मोलिक्युलर फॉर्म्युला कॅन बी फर्दर ऑप्टेन इफ द मोलार मास इज नोन. आणि जर आपल्याला एम्पेरिकल फॉर्म्युला माहिती झालेला आहे आणि जर आपल्याला मोलार मास माहिती झालेला आहे तर याच्या आधारे आपण मोलार फॉर्म्युला पण किंवा मोलिक्युलर फॉर्म्युला पण फाइंड आउट करू शकतो. सो हे आपण कसं करणार आहोत ते एक्झाम्पलच्या सहाय्याने समजून घेऊया, कारण ही थोडीशी मोठी प्रोसेस आहे. सो तुम्हाला एक्झाम्पलनेच पटकन समजेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण क्वेश्चन रीड करूया. ऑब्व्हियसली क्वेश्चन असा आहे की अ कंपाऊंड कंटेन्स 4.07% ऑफ हायड्रोजन, 24.27% ऑफ कार्बन अँड 71.65% ऑफ क्लोरीन. आणि त्याचं जे मोलार मास आहे पूर्ण कंपाऊंडचं दॅट इज 98.96 ग्राम. तर आपल्याला याचा एकतर एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोलार फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. सो अभी हम क्या करेंगे, सगळ्यात पहिली स्टेप आहे जे काही तुम्हाला पर्सेंटेज दिले आहेत सगळ्यांचे ॲडिशन करा. दॅट इज हे पॉईंटवाले घेतले तरी पण चालतील, नाही घेतले तरी पण अप्रॉक्सिमेटली तुम्ही ॲडिशन करू शकता. हे किती येणार आहे या ठिकाणी 4 8 1 9 9. म्हणजे या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली जर तुम्ही हे सगळे पॉईंटवाले पकडले तर याचा आन्सर किती येईल 100पर्यंत येईल, 100% येईल. आणि हे 100%च यायला पाहिजे. सपोज की तुम्हाला या ठिकाणी सांगितलं असेल 20% आपण कार्बन घेतलं, 48% आपण घेतलेलं आहे ऑक्सिजन नको हायड्रोजन घेऊया, हायड्रोजन घेतलेलं आहे. सो याची जर आपण ॲडिशन केली तर इट इज अराउंड 68. 100% आहे का नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो, ह्याला 100% करून घ्यायचं आणि मगच हे सॉल्व करायचं. सगळ्यात पहिली स्टेप हीच आहे की सगळे 100%मध्ये असले पाहिजेत. अजिबात खाली नाही, आपल्याला सगळ्या टॉप करायचे, सगळे 100%मध्ये आले पाहिजेत. ओके, सो जर या ठिकाणी सगळ्यांचं पर्सेंटेज मिळून 100% नसेल तर मग काय करायचं, बिंदास याच्यामध्ये काय घ्यायचं, सगळ्यांना माहिती असणार आहे A2 ऑक्सिजन. सो याच्यामध्ये जेवढे पर्सेंटेज कमी आहेत, किती कमी आहेत, तुम्ही जर याला 100मधून सबट्रॅक्ट केले विल गेट दॅट 9मधून 6 गेले 3. सो या ठिकाणी 32% कमी आहेत. मग काय करायचं, 32% कोणाला घ्यायचं, ऑक्सिजनला घ्यायचं. ओके, ऑक्सिजनच घ्यायचा. हा, मला ऑक्सिजन नाही आवडत, मला कार्बन आवडतं म्हणून कार्बनला घ्यायचं नाही. ओके, काही जरी झालं तरी या ठिकाणी पर्सेंटेज 100 असलेच पाहिजेत. नसतील तर जेवढंही किती कमी असेल तेवढे त्याच्यामध्ये ऑक्सिजन टाकायचे आणि मगच पुढची प्रोसेस करायची. ओके, हा रूल आहे आणि हे जर असं नाही केलं तर तुमचा आन्सर नक्की चुकणार 100%. ओके, सो त्याच्यामुळे आधी 100% पाहून घ्या की किती येणार आहे.
सो जेव्हा तुम्ही हे करणार आहात 100% येणार आहे, तर तेव्हा आपण काय करणार आहोत, 100% का घ्यायचं, कारण 100% किंवा 100 हे कन्व्हिनियंट आहे की ज्याच्या आधारे आपण अप्रॉक्सिमेटली म्हणण्यापेक्षा आपण एक परफेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू शकतो. ओके. सो आफ्टर दॅट काय करायचं आहे, ही झाली आपली पहिली मेथड. दुसऱ्या मेथडला आपण काय करणार आहोत की हे सगळे 100% आहेत. आपल्याला कळलं की हे जेवढे पर्सेंटेजमध्ये आहेत 4.07% आहे, याला सरळ 4.07 ग्राम करायचं, कारण आपण सगळे 100%मध्ये केलेत. आणि जर आपण असं म्हणतोय की 100%मध्ये 10% आहे, याचा अर्थ 100मधले 10 आहेत. म्हणजे सपोज आपण असं म्हणतोय की 100% कंपाऊंडमध्ये फक्त 10% कार्बन आहे, याचा अर्थ 100 ग्राम कंपाऊंडमध्ये 10 ग्राम कार्बन आहे, असंच होतं की नाही. मग तेच आपण या ठिकाणी करणार आहोत, त्यासाठी आपण 100% केलं होतं. सो आता या ठिकाणी 4.07% हायड्रोजन आहे, याचा अर्थ 4.70 ग्राम हायड्रोजन आहे. 24.27% कार्बन आहे, याचा अर्थ 24 ग्राम म्हणजे 27 कार्बन आहे. नेक्स्ट आहे 71.65 ग्राम क्लोरीन आहे. ओके. सो सगळे आपण ग्राममध्ये कन्वर्ट केले. काय नाही करायचं, फक्त पर्सेंटेजला बाहेर काढायचं आणि या ठिकाणी जी लिहायचं, सिम्पल एवढंच करायचं आहे. हे झालं आपली सेकंड स्टेप. या ठिकाणी त्यांनी दोन्ही स्टेप कंबाईन केलेल्या आहेत, मी सेपरेट केल्या. तुम्हाला हवं तर कंबाईन करा, काही करा, फक्त आन्सर फाइंड आउट करा म्हणजे झालं. नेक्स्ट आहे आता याचं आपल्याला कन्वर्जन करायचं आहे मोल्समध्ये. तर मित्रांनो, आता आपण फाइंड आउट करणार आहोत की नंबर ऑफ मोल्स किती आहेत प्रत्येक एलिमेंटचे. मोल्स कसे फाइंड आउट करायचे ते आपण त्या चार्टमध्ये पाहिलेलं होतं. जर आपल्याकडे गिवन मोलिक्युलर मास असेल तर त्याच्या आधारे आपण मोल्स कसं फाइंड आउट करतो. तर आपण एक असा बॉक्स काढला होता, आठवतंय ना, आत्ताच पाहिलं होतं रे. सो या ठिकाणी आपण पाहिलं होतं की आपल्याकडे जर मोलिक्युलर मास असेल तर त्याच्या आधारे आपण मोल्स कसं फाइंड आउट करतो. सो या ठिकाणी मोलिक्युलर मास म्हणजेच काय, ॲक्च्युअल कंपाऊंडचा मास किती आहे. सो त्याच्या आधारे आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत, ते म्हणजे आपलं मोल्स. सो आता इथे आपल्याकडे आहे आपला जो हायड्रोजन आहे त्याचा मास किती आहे, दॅट इज 4.07 जे की दिलेलं आहे. डिवायडेड बाय आपण करणार आहोत ॲक्च्युअल हायड्रोजनचा मोलर मास किती येतं तर ते. सो हायड्रोजनचं मोलार मास असतं 1.008. आठवतंय का तो फॉर्म्युला, मी पुन्हा एकदा सांगते. मोल्स इज इक्वल टू आपण काय करतो, जेव्हा आपल्याला मोल्स फाइंड आउट करायचे असतात तेव्हा आपण मोलिक्युलर मास डिवायडेड बाय काय करतो, मोलार मास करतो. सो मोलिक्युलर मास किती आहे जे की क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं, इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज किंवा इन द फॉर्म ऑफ ग्राम्स. सो ते आपण या ठिकाणी घेणार आहोत, डिवायडेड बाय करणार आहोत ॲक्च्युअल हायड्रोजनचं मास किती आहे तर ते, आणि आपल्याला या ठिकाणी मोल्सचा नंबर मिळतो. सिमिलरली आपण करणार आहोत कार्बनसाठी. कार्बनसाठी हे 24.27 जे की आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे की त्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये कार्बनचे किती पर्सेंटेज आहे तर ते, आणि ते आपण करणार आहोत डिवायडेड बाय कार्बनचा एकूण मोलर मास. सो तुम्हाला या ठिकाणी कार्बनचे मोल्स मिळतील. सिमिलरली क्लोरीनसाठी देखील. सो आफ्टर दॅट असं केल्यानंतर तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे, या तिघांपैकी सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे तर हे दोन सिमिलर आहेत. मग कोणाला पण एकाला उचलायचं. म्हणजे सपोज की आपण या ठिकाणी कार्बनला घेऊया, कोणीही घेऊ शकता, कार्बन का क्लोरीन का दोन्ही सेमच आहेत. पण जर तुम्हाला असं काही कंपाऊंड असेल की ज्या ठिकाणी तिघांच्याही व्हॅल्यूज वेगवेगळ्या असतील तर त्या ठिकाणी जो स्मॉलेस्ट नंबर असेल त्याला घ्यायचं, स्मॉलेस्ट नंबर ऑफ मोल्सला घ्यायचं आणि त्याने बाकीच्या सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. सो या ठिकाणी तुम्ही 2 मल्टिप्लाय बाय डिवाइड करायचं. तुम्ही जेव्हा या ठिकाणी 2 डिवायडेड बाय 4 कराल यू विल गेट 2. 2 डिवायडेड बाय 2 यू विल गेट 1. 2 डिवायडेड बाय 2 यू विल गेट 1. म्हणजे या ठिकाणी जो आपला सिम्पलेस्ट रेशो असतो तो कसा येणार आहे, हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स, कार्बनचा 1 मॉलिक्युल, क्लोरीनचा 1 मॉलिक्युल, म्हणजे काय झालं CH2Cl. ओके. आय होप तुम्हाला कळलं मी हे कसं फाइंड आउट केलं. तर या ठिकाणी हायड्रोजनचे किती मोल्स आले, 4 आले. कार्बनचे किती आले, 2 आले. क्लोरीनचे किती आले, 2 आले. मग या सगळ्यांपैकी ज्याचे कमी नंबर ऑफ मोल्स असतील त्याला घ्यायचं. मग या ठिकाणी आपण कार्बनला घेऊया कारण दोघांचेही मोल्स सेमच आहेत. सो ज्याचे कमी नंबर ऑफ मोल्स असतील त्याने उरलेल्यांना मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं. म्हणजे या ठिकाणी जर आपण 2ने 4ला डिवाइड केलं यू विल गेट 2. 2ने 2ला डिवाइड केलं यू विल गेट 1. आवाजाचा प्रॉब्लेम होतोय. 2ने 2ला डिवाइड केलं यू विल गेट अगेन 1. म्हणजे या ठिकाणी काय आलं, 2:1:1 असा रेशो आला. म्हणजेच या ठिकाणी हायड्रोजन किती आहे, 2च्या रेशोमध्ये आहे. कार्बन किती आहे, 1च्या रेशोमध्ये आहे. क्लोरीन किती आहे, 1च्या रेशोमध्ये आहे. म्हणजे CH2Cl असं आपल्याला सिम्पलेस्ट रेशो मिळणार आहे. आणि हा जो सिम्पलेस्ट रेशो आपल्याला मिळणार आहे म्हणजेच 2:1:1 H2C:Cl हा जो आपल्याला सिम्पलेस्ट रेशो मिळणार आहे हाच असणार आहे आपला इम्पेरिकल फॉर्म्युला. म्हणजे जेव्हा आपण इम्पेरिकल फॉर्म्युला लिहिणार आहोत तर आपण असं लिहिणार आहोत CH2Cl. सो हा आहे आपला इम्पेरिकल फॉर्म्युला. आय होप तुम्हाला कळलं असेल आपण इम्पेरिकल फॉर्म्युला कसा फाइंड आउट केला. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत की मोलिक्युलर फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचा. तर यासाठी क्वेश्चनमध्ये आपल्याला एक मास दिलं होतं कॉल्ड ॲज मोलार मास, जे की होता 98.96. ते आता आपण या ठिकाणी वापरणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जे आपल्याकडे दिलेलं जो आपण फाइंड आउट केलेला इम्पेरिकल फॉर्म्युला होता तो घ्यायचा आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला ॲटम्स म्हणजे याचा आपल्याला ॲक्च्युअल मास फाइंड आउट करावा लागेल. दॅट इज याला आपण
इम्पेरिकल मास म्हणणार आहोत. तर इम्पेरिकल मास आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. ते असं असेल, कार्बनचं किती ॲटॉमिक मास आहे ते घ्यायचं, प्लस 2 मल्टिप्लाय बाय, कारण 2 आहेत त्याच्यामुळे हायड्रोजन किती आहे त्याचा ॲटॉमिक मास घ्यायचं, त्याच्यानंतर क्लोरीनचं ॲटॉमिक मास घ्यायचं आणि तुम्हाला या ठिकाणी एक मास मिळेल दॅट इज 49.48. हे काय आहे? इम्पेरिकल फॉर्म्युला मास. याला आपण काय म्हणतो? इम्पेरिकल फॉर्म्युलाचं जे मास आहे त्याला आपण म्हणणार हे जे मास आहे याला आपण म्हणणार आहोत इम्पेरिकल फॉर्म्युलाचं मास. ओके, सो जे आपल्याकडे आलेलं इम्पेरिकल फॉर्म्युला मास आहे आणि आपल्याला जे दिलेलं क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं ते मोलार मास. सो मोलार मास डिवायडेड बाय जेव्हा आपण इम्पेरिकल फॉर्म्युला मास करणार आहोत, मोलार मास जे की क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे डिवायडेड बाय इम्पेरिकल फॉर्म्युला मास जे की आता आपण फाइंड आउट केलं, हे जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा आपल्याला एक व्हॅल्यू मिळणार जे की आहे 2 आणि ही जी व्हॅल्यू मिळते त्याला आपण म्हणतो n. जरुरी नाही की प्रत्येक वेळी 2च मिळेल, बट जी काही व्हॅल्यू मिळेल त्याला आपण म्हणणार आहोत n. ओके, सो आता ही जी nची व्हॅल्यू आलेली आहे, हा जो आपल्याकडे n आहे, तर त्या nला आपण मल्टिप्लाय करणार आहोत इम्पेरिकल फॉर्म्युलाला. सो जेव्हा आपण CH2Cl या फॉर्म्युलाला मल्टिप्लाय बाय 2 करू तेव्हा काय होणार आहे? Cचं 2 होईल, Hचं 4 होईल, Clचं 2 होईल. सो आला आपला मोलिक्युलर फॉर्म्युला. आला. सो बेसिकली आपण हे का करतोय, तर आपल्याकडे एखाद्या कंपाऊंडमध्ये जेवढं काही पर्सेंटेज ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट आहेत त्याच्या आधारे मोलिक्युलर फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचा, कारण मोलिक्युलर फॉर्म्युलाच्या आधारे आपल्याला कळणार आहे की एक्झॅक्टली त्या पर्टिक्युलर एलिमेंटचे किती ॲटम्स त्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, सो त्याच्यासाठी आपण एवढे सगळे उद्योग केले. सो आता आपण जस्ट एक क्विक रिव्हिजनमध्ये पाहूया की आपण काय काय केलं होतं. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण क्वेश्चन रीड केला, त्यामधून आपण हे पाहिलं की सगळे 100% आहेत का, जर नसतील तर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ऑक्सिजन आणि असेल तर वेल अँड गुड. सो आता या ठिकाणी आहेत सगळे आपले 100%मध्ये आहेत. सो त्याच्यानंतर आपण जस्ट या पर्सेंटेजचं साईन काढणार आहोत आणि याला ग्राममध्ये कन्वर्ट करणार आहोत, म्हणजे जस्ट ग्राम लिहिणार आहोत. सो ग्राम आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय केलं, सगळ्याचे मोल्स फाइंड आउट केले. मग जे हायड्रोजन आहे, जे कार्बन आहे, क्लोरीन आहे, सगळ्याचे मोल्स फाइंड आउट केले विथ दी हेल्प ऑफ त्यांचा ॲक्च्युअल ॲटॉमिक मास आणि डिवायडेड बाय त्यांचं जे गिवन मास आहे, तर ते म्हणजे गिवन मास किती आहे 24.27 डिवायडेड बाय कार्बनचं ॲक्च्युअल मास किती असतं 12. सो ते आपण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळाले. सो नंबर ऑफ मोल्स मिळाल्यानंतर याच्यामधला जो सगळ्यात छोटा नंबर असेल त्याने आपण बाकीच्या नंबर ऑफ मोल्सला डिवाइड करायचं आणि एक रेशो फाइंड आउट करायचा. सो हायड्रोजन इज टू कार्बन इज टू क्लोरीन याचा रेशो किती आला 2:1:1 आणि याच्यापासून तयार होतो आपला इम्पेरिकल फॉर्म्युला दॅट इज CH2Cl. ओके, हे तुम्ही कसे अरेंज करू शकता, बट बेसिकली एक रूल असा आहे की आधी आपण कार्बन घेतो, मग आपण हायड्रोजन घेतो, मग आपण क्लोरीन घेतो. रूल नाही म्हणता येणार पण आपण असंच लिहितो. ओके, सो आफ्टर दॅट हे झालं आपलं इम्पेरिकल फॉर्म्युला. इम्पेरिकल फॉर्म्युलाच्या आधारे आपण इम्पेरिकल फॉर्म्युला मास फाइंड आउट करतो. कसं करतो, तर जो आपला फॉर्म्युला आहे त्यामध्ये जे आपले एलिमेंट्स आहेत, आता या ठिकाणी कार्बन असेल तर कार्बन किती आहे 12 आहे याचा ॲटॉमिक मास. सो प्लस आपण या ठिकाणी हायड्रोजन 2 आहे, मल्टिप्लाय बाय आपण हायड्रोजनचा ॲटॉमिक मास करणार आहोत, प्लस या ठिकाणी क्लोरीनचा ॲटॉमिक मास करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला एक व्हॅल्यू मिळेल दॅट इज 49.48 जे की असणार आहे आपलं इम्पेरिकल फॉर्म्युला मास. ओके, आता आपल्याला क्वेश्चनमध्ये एक मास दिलं होतं दॅट वॉज 98.96. हे काय आहे, ॲक्च्युअल कंपाऊंडचं मोलार मास. सो जेव्हा आपण 98.96 या ॲक्च्युअल कंपाऊंडच्या मोलार मासला डिवायडेड बाय इम्पेरिकल फॉर्म्युला मास करू तेव्हा आपल्याला एक व्हॅल्यू मिळणार आहे जी की असणार आहे एनची व्हॅल्यू. ओके, सो आता ही जी एनची व्हॅल्यू आहे त्या एनच्या व्हॅल्यूनी जेव्हा आपण इम्पेरिकल फॉर्म्युलाला मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला जी काही व्हॅल्यू मिळेल ती असणार आहे आपली ॲक्च्युअल फॉर्म्युला मासची व्हॅल्यू. सिम्पल. सो आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. तुम्ही कोणत्याही प्रपोर्शनमध्ये कोणतेही कंपाऊंड्स घेऊन हे आन्सर वगैरे येणार आहे का हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट आहे स्टॉइकोमेट्री अँड स्टॉइकोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स. सो द वर्ड स्टॉइकोमेट्री इज ऑब्टेन फ्रॉम 2 ग्रीक वर्ड्स दॅट इज स्टॉइकॉन म्हणजेच एलिमेंट अँड मेट्रॉन मीन्स मेजर. सो आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, स्टॉइकोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स हा एक खूप मोठा म्हणण्यापेक्षा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे असं आपण म्हणूया, कारण बेसिकली याच्यामध्ये आपण इक्वेशन्स बॅलन्स करून एका पर्टिक्युलर रिॲक्शनमध्ये किती ॲटम्स वापरले गेलेले आहेत, मग त्या ॲटम्सच्या आधारे त्यांचा रेशो वगैरे काय असेल हे सगळं आपण बऱ्याचशा गोष्टी फाइंड आउट करतो. पण स्टॉइकोमेट्री पाहण्यासाठी तुम्हाला आधी इक्वेशन बॅलन्स करता आलं पाहिजे तरच तुम्ही स्टॉइकोमेट्री करू शकता. सो इक्वेशन कसे बॅलन्स करायचे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. NCERTने त्याची पण सोय केलेली आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण याचा अर्थ पाहूया स्टॉइकोमेट्री वगैरे काय असतं आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत आपलं बॅलन्स्ड इक्वेशन कसे करायचे तर ते. आणि मगाशी आपण एक चार्ट पाहिला होता मोल्सपासून मोलार मास कसं फाइंड आउट करायचं, मोलिक्युलर मास कसं फाइंड आउट करायचं, ॲटम्सचा नंबर कसं फाइंड आउट करायचं, व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करायचं, तर ते या ठिकाणी खूप उपयोगाला येणार आहे. सो स्टॉइकोमेट्री थस डील्स विथ द कॅल्क्युलेशन ऑफ मेजर्स किंवा काही या ठिकाणी कधी कधी आपण व्हॉल्यूम देखील वापरतो.
दॅट्स वाय आपण मगाशी व्हॉल्यूमही पाहिलं होतं त्या बॉक्समध्ये. ऑफ द रिॲक्टंट्स अँड द प्रॉडक्ट्स इन्व्हॉल्व्ड इन द केमिकल रिॲक्शन. So before understanding how to calculate the amounts of reactants required or to product produced in a chemical reaction, let us study what is the information available for the balanced chemical equation. So basically या ठिकाणी आपण रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स यांचा अभ्यास करणार आहोत. मग ते मोलार मासच्या फॉर्मॅटमध्ये असो, मोलिक्युलर मासच्या फॉर्मॅटमध्ये असो किंवा व्हॉल्यूम वगैरे या सगळ्या गोष्टींच्या आधारे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जेव्हाही आपण स्टॉइकोमेट्री वापरणार तेव्हा बॅलन्स्ड इक्वेशन असलंच पाहिजे. आपल्याकडे एक इक्वेशन आहे या ठिकाणी CH4+2O2 गिव्स CO2+2H2O. सो लेटेस्ट चेक की हे बॅलन्स्ड आहे का. 4 हायड्रोजन आहेत, 1 कार्बन आहे, 1 कार्बन आहे, 4 ऑक्सिजन आहेत, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 2, 4 ऑक्सिजन आहेत. म्हणजे हे कसं आहे, बॅलन्स्ड आहे. सो या ठिकाणी मिथेन जे आहे तर ते आणि डाय ऑक्सिजन जे आहे तर ते हे काय आहेत, रिॲक्टंट्स आहेत. आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर या ठिकाणी काय असणार आहे, प्रोडक्ट. So note that all the reactants and products are gases in the above reaction. सगळे काय आहेत, गॅस आहेत. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जे लिहिलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच. जर सॉलिड असतं तर आपण एस लिहिलं असतं, लिक्विड असतं तर आपण एल लिहिलं असतं. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऑक्सिजनचं कोइफिशियंट किती आहे. कोइफिशियंट म्हणजे काय, इथे जी व्हॅल्यू असते या ठिकाणी 1 आहे म्हणजे काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे. या ठिकाणी 2 आहे, हे पण 1 आहे, हे किती आहे, 2 आहे. याला आपण म्हणतो स्टॉइकोमेट्रिक कोइफिशियंट. ओके. सो इथे किती आहे, ऑक्सिजनसाठी 2 आहे, कार्बनसाठी म्हणजेच मिथेनसाठी 1 आहे, कार्बन डायऑक्साईडसाठी 1 आहे, वॉटरसाठी 2 आहे. सो हे झाले स्टॉइकोमेट्रिक कोइफिशियंट. सो सिमिलरली द कोइफिशियंट फॉर CH4 अँड CO2 इज 1 इन इच केस. कारण लिहिलेलं नाही आहे याचा अर्थ काय असतं, 1 असतं. दे रिप्रेझेंट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड मोल्स ॲज वेल टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन ऑर फॉर्म्ड इन द रिॲक्शन. सो बेसिकली इथे जर आपण पाहिलं तर इथे हा जो कोइफिशियंट असणार आहे याचा अर्थ काय, किती मॉलिक्युल्स आहेत ऑक्सिजनचे, किंवा याचा अर्थ काय, किती मोल्स आहेत ऑक्सिजनचे. ओके, मोल्स किंवा मॉलिक्युल्स रिप्रेझेंट करणार आहेत स्टॉइकोमेट्रिक कोइफिशियंट. सो या ठिकाणी 2 आहेत, या ठिकाणी 1 आहे. काही तुम्ही रिॲक्शन्समध्ये पाहिलं असेल 10H2O वगैरे तयार होतात. याचा अर्थ या ठिकाणी काय आहे, 10 आहेत मॉलिक्युल्स किंवा याला आपण मोल्स म्हणू शकतो. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थस अकॉर्डिंग टू दी अबोव केमिकल रिॲक्शन 1 mole of CH2 reacts with 2 moles of O2 to give 1 mole of CO2 and 2 moles of H2. कुछ समझा, आयो समजाते हे. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं या रिॲक्शनमध्ये तर जेव्हा 1 मोल, इथे 1 आहे, इथे पण 1 आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो जेव्हा 1 मोल ऑफ मिथेन रिॲक्ट करणार आहे 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन सोबत, तेव्हा आपल्याला 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि 2 मोल ऑफ H2O मिळणार आहे. ओके, परत एकदा, जेव्हा 1 मोल ऑफ CH4 रिॲक्ट करणार आहे 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन सोबत, तेव्हा आपल्याला 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि 2 मोल्स ऑफ H2O मिळणार आहे. आय होप तुम्हाला कळलेलं आहे. जस्ट आपण या ठिकाणी कोइफिशियंटमध्ये खेळतोय, जेवढं कोइफिशियंट असेल तेवढे मोल्स आहेत असं आपण या ठिकाणी सपोज करणार आहोत. सिमिलरली 1 molecule of CH2 reacts with 2 molecules of O2 to give 1 molecule of carbon dioxide and 2 molecules of H2O. म्हणजेच काय, मगाशी सांगितल्याप्रमाणे की जे कोइफिशियंट असतात ते ॲज अ मोल्स म्हणूनही आपण वापरतो आणि ॲज अ मोलिक्युल्स म्हणूनही वापरतो. म्हणजे या ठिकाणी 1 molecule of CH2 reacts with 2 molecule of O2 to give 1 molecule of CO2 and 2 molecule of water. ओके. सो आय होप तुम्हाला कळलं असेल की या ठिकाणी जो कोइफिशियंट आहे तो किती महत्त्वाचा आहे. तो आपल्याला एकतर नंबर ऑफ मोल्स इंडिकेट करणार आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंडिकेट करणार आहे, अजून खूप काही काही इंडिकेट करतोय आपण, बघूया बघा ही किती महत्त्वाची आहेत. पुन्हा या रिॲक्शनमध्ये आपण येऊया. मग असे आपण त्या डायग्राममध्ये पाहिलं होतं 22.4 आणि या ठिकाणी घेतलेलं आहे 22.7. असं का, तर हे डिपेंड करतं की कंडिशन कोणती आहे, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर आहे की स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर म्हणजे STP आहे. तर STPनुसार या ठिकाणी व्हॅल्यू बदलतात, पण 22 कॉन्स्टंट आहे, फक्त 7 किंवा 4मध्ये बदल होतो. जर तुम्हाला एक क्वेश्चनमध्ये दिलं असेल की 22.7 घ्यायचं आहे की 22.4 घ्यायचं आहे तर तुम्ही तेच घ्यायचं. नसेल दिलं तर NCERTनुसार 7 घेतलं तरी पण चालणार आहे किंवा 4 हे चालतं. एवढा काही 0.3 जास्त फरक नाही पडत, पण डिपेंड की तुम्हाला ऑप्शन्समध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या किती क्लोज दिल्या आहेत त्यानुसार तुम्हाला आन्सर फाइंड आउट करावं लागणार. ओके. सो कुठे होतो आपण, येस, 1 मोलमध्ये किती व्हॉल्यूम असणार आहे, 22.7. 1 मोलचं व्हॉल्यूम किती असतं, कितीही असो, कोणताही मोल असो. ओके, कार्बन डायऑक्साईड असो, मिथेन असो, ऑक्सिजन असो, हायड्रोजन असो, कोणीही असो, जर ते 1 मोल असेल त्याचं व्हॉल्यूम असणार आहे 22.7. हे किती मोल आहे, 1 मोल आहे रे. येस, सो ह्याचं व्हॉल्यूम किती येणार आहे, 22.7. हे किती मोल आहे, 2. त्याच्यामुळे आपण याचं व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करणार, 2 × 22.7 यू विल गेट अराउंड 45.4. सो हे किती येणार आहे, 45.4.
हे किती मॉलिक्यूल आहेत, 1 मॉलिक्यूल आहेत किंवा 1 मोल आहे, त्याच्यामुळे याचं व्हॉल्यूम किती येणार आहे 22.7. हे किती आहेत 2 मॉलिक्यूल्स किंवा 2 मोल्स आहेत, याची व्हॅल्यू किती येणार आहे, किती व्हॉल्यूम येणार आहे 25.4. ओके, सो आय होप की तुम्हाला कळलं असेल की आपण व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करतो किंवा व्हॉल्यूम मोल्सशी कसं निगडीत आहे. ओके, सो ही रिॲक्शन म्हणजे अशा रिॲक्शन्स आणि याचे स्टॉइकोमेट्रिक कोइफिशियंट खूप महत्त्वाचे असतात, कारण ते आपल्याला बरंचसं काय काय मिळवून देतात. आणि हे व्हॉल्यूम आपण लिटरमध्ये काउंट करतो, सो या ठिकाणी लिटर. आफ्टर दॅट अजून एक आहे की 16 ग्राम ऑफ CH4. 16 ग्राम कुठून आलं, कसं आलं, तर ह्याचं किती असतं ॲटॉमिक मास 12 ग्राम, ह्याचं किती असतं 1 ग्राम, मल्टिप्लाय बाय 4, दॅट्स बाय 4, यू विल गेट 16 ग्राम. ओके, नेक्स्ट आहे आपलं ऑक्सिजन. ऑक्सिजनसाठी आपण काय करणार आहोत 2 मल्टिप्लाय बाय 16. 16 का, तर एक ऑक्सिजन 16चं असतं, असे किती आहेत 4 आहेत. सो 16 चोक 64 म्हणजे किती आहे 64 ग्राम ऑक्सिजन. सो 16 ग्राम CH4 प्लस 64 ग्राम ऑक्सिजन जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला मिळणार आहे 12 प्लस 32, यू विल गेट या ठिकाणी 4 4 44 काय, तेव्हा किती मिळणार आहे आपल्याला 44 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साईड प्लस या ठिकाणी वॉटरचं, एक वॉटर किती असतं 18 ग्रामचं, मल्टिप्लाय बाय 2 विल गेट 36 ग्राम, 36 ग्रामचं H2O. आय होप तुम्हाला कळलं असेल आपण हे कसं फाइंड आउट करतोय. 1 मोल ऑफ CH2 म्हणजे काय 16 ग्राम ऑफ CH2, 2 मोल्स ऑफ O2 म्हणजे किती 64 ग्राम्स ऑफ O2, 1 मोल ऑफ CO2 म्हणजे किती 44 ग्राम ऑफ CO2, 2 मोल्स ऑफ H2O म्हणजे किती 36 ग्राम ऑफ H2O. ओके, सो अशा पद्धतीने आपल्या बऱ्याचशा व्हॅल्यूज स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंटशी निगडीत आहेत आणि तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो हे रिलेशन कसं आहे, जेव्हा आपल्याला आपण काय काय करू शकतो, मोल्सपासून नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करू शकतो, मोल्सपासून मास फाइंड आउट करू शकतो. कसं करायचं हे आपण मगाशी पण पाहिलं होतं त्या बॉक्समध्ये, सो तो बॉक्स तुम्ही रिटर्न पाहू शकता. नेक्स्ट आहे डेन्सिटी कशी फाइंड आउट करायची, तर डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम असतं. सो तुम्ही याच्या आधारे हे बऱ्याच ठिकाणी अजून आपण पुढेही वापरणार आहोत, डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. नेक्स्ट आहे लिमिटिंग रिएजंट. हे पण आपण स्टॉइकोमेट्रिक कोइफिशियंटच्या आधारे फाइंड आउट करतो. लिमिटिंग म्हणजे काय, लिमिट आहे. ओके, लिमिट आहे. सपोज की एखादी रिॲक्शन आपण करणार आहोत, काहीतरी बनवूया रे, चहा वगैरे बनवूया, खूप बोर झाले ना कधीपासून आपण अभ्यास करतोय. सो चहा किंवा कॉफी तुम्ही बनवणार आहात, थोडक्यात चहा बनवूया आपण. तर चहासाठी ॲज यू नो की आपल्याला काय लागतं, टी पावडर लागते. ओके, चहा पावडर लागतो, प्लस आपण याच्यामध्ये वॉटर टाकणार आहोत, प्लस आपण याच्यामध्ये काय त्याचं नाव काय असतं रे, शुगर टाकणार आहोत. सो असं जर आपण हे 3 इन्ग्रेडियंट्स ॲड केले आणि मिल्क पण टाकायचं, कोरा कशाला, आपण दुधाचा चहा पिऊया. सो मिल्क पण यामध्ये टाकणार आहोत, तेव्हा कुठे चहा तयार होतो. आता सपोज एक ॲप्रोक्सिमेट घेते, असं चहा करू नका, खूप पानसट लागेल. सो बेसिकली सपोज की आपण या ठिकाणी 1 कप ऑफ वॉटर घेणार आहोत. त्या 1 कप ऑफ वॉटरसाठी आपण 1 टीस्पून किंवा 1 टीस्पून म्हणण्यापेक्षा आपण 10 ग्राम ऑफ टाकणार आहोत आपलं चहा पावडर. त्याच्यामध्ये आपण टाकूया 20 ग्राम ऑफ साखर, त्याच्यामध्ये आपण टाकूया हाफ कप ऑफ मिल्क. ओके, असं आपण काहीतरी करणार आहोत. सो बेसिकली सपोज की जेव्हा आपण 10 ग्राम ऑफ हे घेणार आहोत चहा पावडर, त्याच्यामध्ये जेव्हा आपण 1 कपला आपण सपोज की 50 ml घेऊया, 50 ml ऑफ वॉटर टाकणार आहोत, त्याच्यामध्ये 20 ग्राम ऑफ शुगर टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 25 ml ऑफ मिल्क टाकणार आहोत, तेव्हाच त्यापासून चहा तयार होतोय. आता सपोज की एवढं करून मला 2 कप चहा मिळतोय. ओके, एवढं सगळं टाकल्यानंतर मला 2 कप चहा मिळतोय, पण मला करायचं आहे 3 कप चहा, तर हे इन्ग्रेडियंट पुरेल का, नाही पुरणार. मग सपोज की माझ्याकडे आता दुसरी कंडिशन, सपोज की हे जे चहा पावडर आहे ते माझ्याकडे आहे 5 ग्रामच. ओके, 5 ग्रामच चहा पावडर आहे आणि मला तयार करायचं आहे 2 कपचं चहा, तर होईल का, नाही होणार, कारण इन्ग्रेडियंट किती पाहिजे 10 ग्राम पाहिजे. मग 5 ग्राममध्ये किती कप चहा होऊ शकतो, एकच कप चहा होऊ शकतो. अरे असं कॅल्क्युलेट करा ना, 10 ग्राममध्ये 2 कप, 5 ग्राममध्ये किती चहा, एकच कप चहा. ओके, सो या ठिकाणी एका चहाची क्वांटिटी, चहापत्तीची क्वांटिटी कमी असल्यामुळे बाकीच्या क्वांटिटी जास्त असूनही आपण रिॲक्शन पुढे नेऊ शकतो का, नाही नेऊ शकत. आपल्याला एकच कप बनवावा लागेल का, कारण चहा पावडर जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते या ठिकाणी कमी आहे. कळतंय का, जेवढं रिक्वायर्ड अमाऊंट आहे त्यापेक्षा चहा पावडर किती आहे, कमी आहे, आणि त्याच्यामुळे आपण 2 कप चहा बनवू शकत नाही. याचा अर्थ चहा पावडर काय आहे, लिमिटिंग रिएजंट आहे. चहा पावडरने काय केलं, रिॲक्शनला लिमिट केली. हे नाही, मी एकटाच आहे तर तुम्ही एकच कप चहा बनवायला पाहिजे, मी 5 ग्राम आहे ना, सो फक्त एकच कप चहा त्या ठिकाणी बनणार आहे. सो दॅट्स वाय या ठिकाणी चहा पावडर काय आहे, लिमिटिंग रिएजंट आहे. याला आपण म्हणतो लिमिटिंग रिएजंट. याच्यामुळे रिॲक्शनला एक लिमिट मिळालं की नाही, आपल्याला एवढीच रिॲक्शन करायची आहे, भलेही बाकीचे इन्ग्रेडियंट्स किती का असेनात, पण चहा पावडर जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते कमी आहे किंवा ते ज्या क्वांटिटीमध्ये आहे त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला बाकीचे पण घ्यावे लागतील. मग या ठिकाणी आपण 25 ml ऑफ वॉटरच घेणार, या ठिकाणी आपण 10 ग्राम ऑफ शुगर घ्यावी लागेल, या ठिकाणी आपल्याला 25 होतं तर 25च्या हाफ अराउंड 12.5 आपल्याला घ्यावं लागेल मिल्क. ओके,
तर अशा पद्धतीने आपल्याला चहा पावडर काय झालं, लिमिटिंग रिएजंट झालं. आणि जे उरलेले आहेत जे की एक्स्ट्रा आहेत ना, या ठिकाणी एक्स्ट्रा आहेत म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहेत, याला आपण म्हणणार आहोत एक्सेसिव्ह किंवा एक्सेस. ओके, एक्सेस रिएजंट झाले आणि हे काय झाले, लिमिटिंग रिएजंट झाले, की ज्याने रिॲक्शनला लिमिटमध्ये आणलं की नाही मी एवढा आहे तर एवढाच चहा तयार झाला पाहिजे. सो आय होप की तुम्हाला कळलं असेल मी काय म्हणते ते. नेक्स्ट आहे विद्यार्थी हां. सो मेनी टाइम्स रिॲक्शन्स आर कॅरीड आउट with the amount of reactants that are different than the amount as required by a balanced chemical reaction. In such situation, one reactant is in more amount than the amount required by balanced chemical reaction. कधी कधी एखादा एलिमेंट खूप जास्त अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो, कधी कधी एखादा एलिमेंट खूप कमी अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो, लाईक चहापत्ती. सो द रिॲक्शन किंवा द रिॲक्टंट विच इज प्रेझेंट इन लिस्ट अमाऊंट, जो रिॲक्टंट खूप कमी अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे, गेट्स कन्झ्युम्ड. ओबियसली चहापत्ती 5 ग्राम होती, सो ती सगळी संपणार आहे कारण आपण 5 ग्राम चहापत्ती पूर्ण वापरणार आहोत. पण शुगर जे की जास्त अमाऊंटमध्ये होतं ते अजूनही चहा झाल्यानंतरही बाकी राहणार आहे. मिल्क किंवा वॉटर जे जे जास्त अमाऊंटमध्ये होतं, एक्सेस अमाऊंटमध्ये होतं, ते चहा झाल्यानंतरही शिल्लक राहणार आहे. बट चहापत्ती जे की कमी आहे सगळ्यात, ते लवकर संपणार किंवा पूर्ण कन्झ्युम होणार. ओके, सो दॅट गेट्स कन्झ्युम्ड after some time and after that further reaction does not takes place whatever be the amount of other reactants. मग बाकीचे रिॲक्टंट किती का असेनात, पण चहापत्ती संपली की रिॲक्शन स्टॉप झाली पाहिजे, कारण पुढे आपण काय करू शकत नाही ना. तो चहा एकतर खूप पानसट होईल, खूप भयंकर आणि भयानक होईल, सो ते कोणी पिणार नाही. सो दॅट्स वाय त्या ठिकाणी आपण रिॲक्शन स्टॉप करणार आहोत. नेक्स्ट आहे हेन्स द रिॲक्टंट विच गेट्स कन्झ्युम्ड फर्स्ट limits the amount of product formed and is therefore called as limiting reagent. आणि जो रिॲक्टर सगळ्यात पहिल्यांदा संपणार आहे तो इनडायरेक्टली त्या रिॲक्शनला लिमिट फिक्स करून देणार आहे की एवढंच रिॲक्शन आता होणार आहे कारण मी संपलोय, आणि दॅट्स वाय त्या रिॲक्टरला आपण म्हणणार आहोत लिमिटिंग रिएजंट. सो इन परफॉर्मिंग स्ट्रायकोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स दिस एस्पेक्ट इज ऑल्सो टू बी केप्ट इन माइंड. आणि स्ट्रायकोमेट्रिकसाठी म्हणजे जेव्हा आपण लिमिटिंग रिएजंट वगैरे फाइंड आउट करणार आहोत तर तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा स्ट्रायकोमेट्रीच्या आधारेच हे फाइंड आउट करायचं आहे. याचे काही एक्झाम्पल्स असतील तर तेही आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आहे रिॲक्शन इन सॉल्युशन. याच्यामध्ये आपण मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी, मोल फ्रॅक्शन हे पाहणार आहोत. आय थिंक की तुम्हाला याच्यामध्ये नॉर्मॅलिटीबद्दल नाही सांगितले, पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो हा टॉपिक सुरू करण्याआधी आपण इक्वेशन कशा बॅलन्स करायच्या तर त्या पाहूया, कारण बॅलन्स्ड इक्वेशन येणं गरजेचं आहे स्ट्रायकोमेट्रीसाठीही आणि लिमिटिंग रिएजंटसाठीही. सो लेट अस सी. सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी 3 रिॲक्शन्स आहेत. लेटस चेक की याच्यामधली कोणती रिॲक्शन बॅलन्स्ड आहे. यांनी दिलं इथे, पण नका पाहू नका बरं का. हां, सो या ठिकाणी आहे Fe म्हणजे आपलं आहे काय त्याला म्हणतात आयरन. सो ते आहेत 4 मॉलिक्युल्स. या ठिकाणी किती आहेत 2 आणि 2 4 मॉलिक्युल्स बॅलन्स्ड आहे. हे किती आहेत 6. हे किती आहेत 3 आणि 2 6 बॅलन्स्ड आहे, म्हणजे ही रिॲक्शन बॅलन्स्ड आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे मॅग्नेशियम 2 मॉलिक्युल्स आहे. ऑक्सिजन पण 2 मॉलिक्युल्स आहे. या ठिकाणी किती आहेत 2 आहेत. इथे किती आहेत 2 आहेत. ओके, हे पण बॅलन्स्ड आहे. व्हेरी गुड. थर्ड आपण पाहूया. या ठिकाणी पी किती आहे 4 आहे. या ठिकाणी पण 4 आहे. ओके, या ठिकाणी 2 आहे आणि या ठिकाणी 10 आहेत. रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का? नो, रिॲक्शन इज अनबॅलन्स्ड. सो आता आपल्याला काय करावं लागेल, बॅलन्स करावं लागेल. बॅलन्स करताना काय करायचं, याचे काही रूल्स आहेत ते आपण फॉलो करूया. सो या ठिकाणी सी रिॲक्शन काय आहे, नॉट बॅलन्स्ड आहे. सो इन दिस इक्वेशन फॉस्फरस कसे आहेत, बॅलन्स्ड आहेत. 4 आणि 4 आहेत. बट ऑक्सिजन बॅलन्स्ड नाही आहे. प्रॉब्लेम कोणामध्ये आहे, ऑक्सिजनमध्ये आहे. सो मग आपण त्यासाठी काय करणार आहोत, टू बॅलन्स इट वी मस्ट प्लेस दी कोइफिशियंट फाय ऑन द लेफ्ट ऑफ द ऑक्सिजन ऑन द लेफ्ट साइड ऑफ द इक्वेशन टू बॅलन्स द ऑक्सिजन ॲटम्स अपिअरिंग ऑन द राईट साइड ऑफ द इक्वेशन. मग आता इथे जर आपण पाहिलं तर इथे किती आहेत 10 आहेत, इथे किती आहेत 2 आहेत. असा एखादा नंबर निवडायचा की ज्याला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 10 मिळेल. ओके, या ठिकाणी आपण कितीला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 10 मिळेल. सो फायने जेव्हा आपण या 2ला मल्टिप्लाय करू यू विल गेट 10. ओके, हे तुम्हाला एवढं मॅथ्स तर माहिती आहेत, सो करा रे, असं नका करू. ओके, सो आता या ठिकाणी जेव्हा आपण फायने मल्टिप्लाय करणार आहोत 2ला तेव्हा आपल्याला मिळणार आहे 10. याचा अर्थ या ठिकाणी कोइफिशियंट काय असायला पाहिजे, 5 असायला पाहिजे. सो आपण या ठिकाणी 5 लिहिणार आहोत. म्हणजे इथे किती झाले 10 ऑक्सिजन, या ठिकाणी किती झाले 10 ऑक्सिजन. रिॲक्शन बॅलन्स्ड झाली, येस झाली. तर अशा पद्धतीने आपण ही रिॲक्शन बॅलन्स करणार आहोत. हे इझी होतं, थोडक्यात आपण याला बॅलन्स केलेलं आहे. बट नेक्स्ट रिॲक्शन थोडीशी वेगळी आहे, ती आपण पाहूया. सो लेट अस टेक कंबशन ऑफ प्रोपेन. आता आपल्याला प्रोपेनचं कंबशन करायचं आहे. व्हॉट इज मीन बाय कंबशन, प्रोटीनला आपण जाळणार आहोत रे. ओके, सो प्रोपेन म्हणजे काय, C3H8. ओके, याला आपण म्हणतो प्रोपेन. सो दिस इक्वेशन कॅन बी बॅलन्स्ड इन दी स्टेप्स. आता या ठिकाणी आधी आपल्याला रिॲक्शन लिहिता आली पाहिजे.
या ठिकाणी प्रोपेन आहे म्हणजे C3H आहे. कंबशन आपण कशाच्या प्रेझेन्समध्ये करतो? काय असेल तर एखादी गोष्ट जळते, अरे ऑक्सिजन. सो याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ऑक्सिजन. ऑक्सिजन जेव्हा याच्यामध्ये ॲड होईल तेव्हा ही रिॲक्शन तर तुम्हाला माहिती असेलच की जेव्हा आपण एखाद्या हायड्रोकार्बनमध्ये ऑक्सिजन ॲड करतो तेव्हा आपल्याला इन दी प्रॉडक्टच्या फॉर्मॅटमध्ये कार्बन डायऑक्साईड मिळतो आणि उरलेलं काय मिळतं? पाणी. जल ही जीवन है. ओके, तर अशा पद्धतीने ही आहे बेसिक रिॲक्शन. आता पहा की याच्यामध्ये कोण बॅलन्स्ड आहे आणि कोण बॅलन्स्ड नाही आहे. आधी रिॲक्शन लिहायची आणि मग बॅलन्स अनबॅलन्स करायचं आणि मग ते 4-5 मॉलिक्युल्स जे काही उरलेले असतील ते ॲड करायचे. सो आता या रिॲक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर इथे आहे आपल्याकडे 3 कार्बन्स. इथे किती आहेत? एकच कार्बन आहे रे, बाकीचे कुठे गेले? म्हणजे इथे पण 3 कार्बन असायला पाहिजेत. अजून 2 ॲड करावे लागतील तेव्हा 3 होईल. म्हणजे जर आपण या ठिकाणी 3 नंबर लिहिला तर आपल्याकडे किती होत आहेत? 3 कार्बन होत आहेत का? तर येस होत आहेत. सो या ठिकाणी एकूण किती झाले? 3 कार्बन झाले. इथेही किती झाले? 3 कार्बन झाले. कार्बन बॅलन्स झालं. ओके, नेक्स्ट आहे आपलं हायड्रोजन. हायड्रोजन किती आहेत? 8 आहेत. इथे किती आहेत? 2च आहेत. मग आपल्याला जर 8 करायचे असतील तर इथे आपल्याला काय करावं लागेल? 4ने मल्टिप्लाय करू शकतो का? येस. 4 2 किती होतील? 8 होतील. इथे पण 8 आहेत, इथे पण 8 झाले. या ठिकाणी किती झाले? हायड्रोजन 8 झाले. नेक्स्ट आहे वॉटर, सॉरी, नेक्स्ट आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन जर पाहिलं या ठिकाणी किती आहेत? 2 आहेत. इथे किती आहेत? 2 आणि हा एक पकडला तर किती झाले? 6 झाले. बेत्रिक 6 झाले. या ठिकाणी आपण 4 लिहिलंय. हा, इथे किती आहे? 4 नंबर. इथे किती आहे? ऑक्सिजन. सो किती झाले? 4 झाले. म्हणजे ऑक्सिजन एकूण किती झाले? 10 झाले. या ठिकाणी किती आहेत? 2 आहेत. सो इथे आपल्याला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा या ठिकाणी किती होतील? 10 ऑक्सिजन होतील. ओके, झाले का? तर अशा पद्धतीने आपण ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला बॅलन्स करणार आहोत. सो ॲक्च्युअल रिॲक्शन काय झाली? C3H8 प्लस या ठिकाणी 5 मॉलिक्युल्स ऑफ O2. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी 3 मॉलिक्युल्स ऑफ COT घेतले प्लस या ठिकाणी 4 मॉलिक्युल्स ऑफ H2O. ही झाली आपली बॅलन्स्ड रिॲक्शन. सो लेटेस्ट चेक बरोबर आहे का? एक कुठे गेली? गेली माझी रिॲक्शन. ओके, बरोबर आहे. सो रिॲक्शन अशी आहे C3H8 प्लस 5 मॉलिक्युल्स ऑफ O2 यू विल गेट 3 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड प्लस 4 मॉलिक्युल्स ऑफ H2O. सिम्पल. अशा पद्धतीने आपण रिॲक्शन बॅलन्स करतो. तुम्हाला हवं असेल तुम्ही ही इंग्लिश वाचू शकता किंवा जस्ट प्रॅक्टिकली लक्षात ठेवलं तरीही चालणार आहे. ओके, फायनली आपण रिॲक्शन बॅलन्स करायला शिकलेलो आहोत. कोणतीही रिॲक्शन घ्या, जसं की या ठिकाणी आपण प्रोपेनला कंबस्ट केलं, तुम्ही ब्युटेन घ्या, मिथेन घ्या, इथेन घ्या, सगळं घ्या आणि करून पहा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. सो लेट अस स्टार्ट. रिॲक्शन इन सोल्युशन. अ मेजॉरिटी ऑफ रिॲक्शन्स इन द लॅबोरेटरीज आर कॅरीड आउट इन सोल्युशन. बऱ्याचशा रिॲक्शन सोल्युशनमध्ये होतात. सो देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड ॲज हाऊ दी अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज एक्सप्रेस्ड वेन इट इज प्रेझेंट इन दी सोल्युशन. आपण मगाशी पाहिलं की आपल्याकडे जेव्हा एखादं कंपाऊंड आहे तर त्या कंपाऊंडमध्ये कार्बन किती पर्सेंटेजमध्ये आहे, हायड्रोजन किती पर्सेंटेजमध्ये आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो, कारण ते सॉलिड म्हणजे एका कंपाऊंडच्या फॉर्मॅटमध्ये होते. पण जर एखादं सोल्युशन असेल तर त्याच्यामध्ये आपण कसं फाइंड आउट करणार की या सोल्युशनमध्ये XYZ हा ॲटम किंवा हे एलिमेंट किती पर्सेंटेजमध्ये प्रेझेंट आहे, त्याचे किती मोल्स प्रेझेंट आहेत जर सोल्युशनमध्ये असेल तर त्यासाठी आपण रिॲक्शन इन सोल्युशन हा सेपरेट टॉपिक पाहतोय. So, the concentration of a solution or the atom of substance present in its given volume can be expressed in any of the following ways. एक तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मास पर्सेंट किंवा वेट पर्सेंट फाइंड आउट करतो, WW ज्याला आपण म्हणतो की वेट पर्सेंटेज. नेक्स्ट आहे मोल फ्रॅक्शन. नेक्स्ट आहे मोलॅरिटी. फोर्थ आहे मोलॅलिटी. अजून एक येतं नॉर्मॅलिटी, जे याच्यामध्ये नाही दिले बट ते आपण 1-2 ओळींमध्ये पाहणार आहोत. ओके, कारण याच्यामध्ये नाही दिले सो आपण जास्त डिटेलमध्ये नाही जाणार आहोत, बट आपण नॉर्मॅलिटीही पाहूया. सो प्रॉब्लेम 1.3. आधी आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूया किती अमाऊंट वगैरे काय प्रेझेंट आहे आणि मग आपण पाहणार आहोत रिॲक्शन इन सोल्युशन. कारण सॉरी हे ॲक्च्युली आधी घ्यायला पाहिजे होतं टॉपिक स्टार्ट करण्याआधी, बट आता आपण घेऊन टाकूया ना. ओके, सो कॅल्क्युलेट दी अमाऊंट ऑफ वॉटर प्रोड्युस्ड बाय कंबशन ऑफ 16 ग्राम ऑफ मिथेन. सगळ्यात पहिल्यांदा काय लिहिता आलं पाहिजे? रिॲक्शन आली की मग तुम्हाला स्टॉइकोमेट्रिक कोइफिशियंट कळतील, मग तुम्ही इझिली असं जे काय फाइंड आउट करायचं ते करू शकता. सो लेट अस राईट रिॲक्शन. काय करायचं, काय आपल्याला काय जाळायचं आहे? मिथेन. ओके, सो मिथेन आहे आपल्याकडे. असं लिहूया ना, CH4. सो मिथेन आहे आपल्याकडे. मिथेनला आपण काय करणार आहोत? कंबस्ट करणार आहोत. म्हणजे ऑब्वियसली याच्यामध्ये आपल्याला काय टाकावं लागेल? ऑक्सिजन टाकावं लागेल. ऑक्सिजन टाकलं की काय काय मिळतं आपल्याला? कार्बन डायऑक्साईड मिळतं प्लस वॉटर मिळणार आहे H2O. आता या ठिकाणी C1 आहे, इथे पण C1 आहे, झालं बॅलन्स झालं. H4 आहेत, या ठिकाणी H2 आहे, तिथे आपण 2 ॲड करूया. O2 आहे, या ठिकाणी O2 आहेत आणि 4 झालेत, कारण हे 2 आणि हे 2 4 झाले. सो इथे आपण 2 लिहूया. झाली रिॲक्शन बॅलन्स्ड. ओके, सो ही बॅलन्स्ड रिॲक्शन आहे जी की इथे ऑलरेडी लिहून दिलेली आहे.
आता या रिएक्शनमध्ये काय सांगितलं आहे की जेव्हा आपण कॅल्क्युलेट दी अमाऊंट ऑफ वॉटर किती तयार होतं हे कॅल्क्युलेट करायचं आहे, जेव्हा आपण या ठिकाणी 16 ग्राम ऑफ मिथेन वापरणार आहोत. ओके. सो आता या ठिकाणी खूप जास्त लिहून दिलं आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही ते पण रीड करू शकता, मी पण रीड करेन, पण आधी आपण थोडक्यात सोडवण्याचा प्रयत्न करूया. मग अशा आपण काय पाहिलं होतं, हे जर 16 ग्राम असेल तर हे 2 मल्टिप्लाय बाय किती येणार आहे 32, हे किती येणार आहे 1 मल्टिप्लाय बाय 44, हे किती येणार आहे 2 मल्टिप्लाय बाय 18, म्हणजे हे 16 ग्राम असेल तर हे किती असणार आहे 64 ग्राम. असं का करतोय आपण माहिती आहे ना, मग अशा आपण स्टॉइकोमेट्रीमध्ये पाहिलं होतं. आय गेस की त्या ठिकाणी पण सेमच रिॲक्शन होती. या ठिकाणी 44 ग्राम तयार होणार आहे कार्बन डायऑक्साईड, या ठिकाणी 36 ग्राम तयार होणार आहे आपलं किती काय वॉटर. सो वॉटर किती ग्राम तयार झालं 36 ग्राम तयार झालं. ये झालं. नेक्स्ट काय विचारलेलं आहे, कॅल्क्युलेट दी अमाऊंट ऑफ वॉटर. ओके, कॅल्क्युलेट दी अमाऊंट ऑफ वॉटर जे की या ठिकाणी तयार झालेलं आहे दॅट इज 36 ग्राम ऑफ वॉटर. आता 1 मोल H2O जर असेल तर त्याच्यामध्ये असणार आहे 18 ग्राम आणि 2 मोल असेल तर 36. सो या ठिकाणी त्यांनी तेच पुढे केले, बट तुम्ही बेसिकली असंही डायरेक्ट करू शकता की हे 16 आहे, सो हे किती झालं 2 इंटू 32 दॅट इज 64. का घेतोय आपण 2 इंटू, कारण कोइफिशियंट काय आहे 2 आहे, दॅट्स वाय. ओके, आय होप तुम्हाला हे कळलेलं आहे. या ठिकाणी 1 कोइफिशियंट आहे, सो डायरेक्ट 44. 44 कसा आला, कार्बनचं 12 प्लस ऑक्सिजनचं 32, यू विल गेट 44. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज हाऊ मेनी मोल्स ऑफ मिथेन आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 12 ग्राम ऑफ CO2 आफ्टर कंबशन. परत कंबशनची रिॲक्शन लिहा, तीच रिॲक्शन आहे, सेम रिॲक्शन आहे. सो मी ती परत नाही दाखवते बॅलन्स करून, सेम रिॲक्शन आहे. फक्त आता या ठिकाणी आपल्याकडे कार्बन डायऑक्साईड किती आहे 22 ग्राम आहे आणि किती मोल्स विचारले, किती मोल्स ऑफ मिथेन लागेल असं विचारलेलं आहे. तर आता इथे जर आपण पाहिलं तर कार्बन डायऑक्साईडचा ॲक्च्युअल मोलार मास किती आहे 44 ग्राम आहे, पण आपण किती घेतले 22 ग्राम घेतलं आहे, म्हणजे याच्या हाफ घेतलेला आहे. सो जे जे आपल्याकडे आहे ते सगळं आपण त्याचं हाफ घेणार आहोत आणि विल गेट दी आन्सर. सो आता आपण फाइंड आउट करूया मिथेनचे मोल्स. इथे किती आहे स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट हाफ का, कारण 1 मोल म्हणजे किती असतं 22 ग्राम, सॉरी 1 मोल म्हणजे किती असतात 44 ग्राम, आणि आपण किती घेतोय 22 घेतोय, म्हणजे आपण किती घेतोय हाफ मोल घेतोय. ओके, सो हाफ मोल, हे हाफ आहे तर हे पण हाफ असणार, कारण आपण काय पाहिलं होतं 1 मोल ऑफ CH4 रिॲक्ट होतं तेव्हा आपल्याला 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड मिळतं. आता या ठिकाणी हाफ मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड मिळालेलं आहे, याचा अर्थ रिॲक्शन किती मोलमध्ये झाले असणार, हाफ मोलमध्ये झाले असणार. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती मोल वापरलेले आहेत आपण हाफ मोल. हाफ मोल म्हणजेच किती 0.5 मोल किंवा तुम्ही 3.011 पण घेऊ शकता ॲज यू विश. तर या ठिकाणी आपण किती मोल्स वापरणार आहोत 0.5 मोल्स. सो आन्सर तेच आहे ना, येस 0.5 मोल्स ऑफ CH4. ओके, किंवा 0.5 मोल ऑफ CH4 आपण या ठिकाणी वापरणार आहोत. हेच जर तुम्ही या वेने फाइंड आउट करणार असाल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं लिहावं लागेल, रिॲक्शन लिहावे लागेल. तुम्हाला कळलं ना मी काय केलं, जस्ट हे हाफ होतं, सो जेवढे मोल्सचे हे असेल तेवढंच हे पण येणार. पण हे आन्सर कधी बरोबर येणार, जेव्हा रिॲक्शन बॅलन्स्ड असेल तेव्हा. जर रिॲक्शन अनबॅलन्स्ड असेल तर तुमचं हे आन्सर 100% चुकणार. ओके, जर तुम्ही फॉर्म्युलाने फाइंड आउट करणार असाल तर तुमच्याकडे कार्बन डायऑक्साईडचे मोल्स किती आहेत 22 ग्राममध्ये आहेत, मल्टिप्लाय बाय करायचं आहे 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड डिवायडेड बाय 44 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साईड. सो ॲट दी एंड तुम्हाला या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचे मोल्स मिळतील आणि त्याद्वारे तुम्ही कार्बन डायऑक्साईडचे मोल्स फाइंड आउट केले की कार्बन डायऑक्साईड आणि CH4चे मोल्स सेमच आहेत. सो तुम्ही तसं करू शकता. पण जर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की 22 ग्राम म्हणजे हाफच मोल आहे तर एवढे सगळं कशाला फॉर्म्युलाने करायचं, परत तो फॉर्म्युला जरी चुकला तरी आन्सर चुकणार. सो तुम्ही ठरवू शकता कसं करायचं ते, फॉर्म्युलाने करा किंवा कसंही करा, आन्सर बरोबर आल्याची मतलब आहे. सो नेक्स्ट आहे दॅट इज 50 किलोग्राम ऑफ N2 गॅस आहे नायट्रोजन अँड 10 किलोग्राम ऑफ H2 आर मिक्स टू प्रोड्यूस NH3. आपण अमोनिया तयार करतोय. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ अमोनिया फॉर्म्ड अँड आयडेंटिफाय द लिमिटिंग रिएजन. सो या रिॲक्शनमध्ये लिमिटिंग रिएजन कोण आहे, किती अमोनिया तयार केलेला आहे, हे सगळं फाइंड आउट करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण रिॲक्शन लिहिणार आहोत. आपल्याकडे काय काय आहे, नायट्रोजन आहे, नायट्रोजनमध्ये आपण टाकलेलं आहे हायड्रोजन आणि त्याच्यानंतर आपल्याला मिळालेला आहे अमोनिया. सो N2 आहे प्लस आपण H2 ॲड केलं, आपल्याला मिळालेलं आहे NH3. आता रिॲक्शन कशी बॅलन्स करायची, 3 हायड्रोजन आहेत, या ठिकाणी 2च आहेत. सो 3 आहेत तर आपण या ठिकाणी असं 1 नाही ॲड करू शकणार, कारण 1 केलं तर याचा अर्थ काय होतो 1 मल्टिप्लाय बाय 2 2च होणार आहेत. सो याचे 3 कसे करायचे, तर आपण 3 करण्यासाठी काय करतो, असा एखादा इवन नंबर निवडायचा की ज्याला आपण दोघांकडेही मल्टिप्लाय केलं तरीही आपल्याला आन्सर सेम मिळणार आहे. म्हणजे जर आपण असं केलं
या ठिकाणी जे 3 आहे त्याच्याऐवजी आपण याला इव्हनमध्ये कन्वर्ट केलं, जर 6 केलं, 6 करण्यासाठी आपण काय करूया, या ठिकाणी 2 ॲड करूया. सो 2 मल्टिप्लाय केल्यामुळे या ठिकाणी किती होणार आहेत, 6 मोल्स ऑफ हायड्रोजन होणार आहेत. आणि इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 आहेत, जर आपण इथे 3 मल्टिप्लाय केलं तुम्हाला या ठिकाणी पण 6 मोल्स मिळतील. म्हणजे जेव्हा कधीही ऑड नंबरमध्ये ॲटम्स असतात आणि त्यांना जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर शक्यतो किंवा ऑल टाईम तुम्ही त्याला इव्हनमध्येच कन्वर्ट करा. म्हणजे अशा पद्धतीने इव्हन नंबरमध्ये कन्वर्ट करा आणि मग त्याला बॅलन्स करणं इझी होतं. कारण ऑडमध्ये बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला फ्रॅक्शन वगैरे घ्यावं लागतं, पॉईंट्समध्ये घ्यावं लागतं आणि आपण शक्यतो मोल्सला पॉईंट्समध्ये नाही घेत. सो दॅट्स वाय बेटर वे आहे की तुम्ही त्याला इव्हनमध्ये कन्वर्ट करा आणि मग बॅलन्स करा. ओके, सो आता या ठिकाणी नायट्रोजन किती झाले, 2 झाले आणि इथे पण 2च आहेत. ओके, सिम्पल. किंवा तुम्ही असंही करू शकला असता, जर तुम्हाला कसा इव्हन नंबर वगैरे घ्यायचा हे नसेल कळत तर तुम्ही असंही करू शकता. आधी नायट्रोजनला बॅलन्स करा, 2 आहे तिथे पण 2 द्या, रिॲक्शन ऑफ बॅलन्स होईल. या ठिकाणी 3 ॲड करा, का तर या ठिकाणी 6 हायड्रोजन होत आहेत, सो इथे पण 6 करायचे. ओके, असंही करू शकता. किंवा कधी कधी असाही प्रॉब्लेम येतो की रिॲक्शनमधला एखादा एलिमेंट ऑडमध्ये असल्यामुळे बॅलन्स होत नाही, तर तेव्हा आपण त्याला इव्हनने मल्टिप्लाय करतो आणि मग तो बॅलन्स होतो. ओके, सो हे झाली तुमची बॅलन्स रिॲक्शन. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे की किती अमाऊंट ऑफ NH2 तयार होणार आहे, किंवा लिमिटिंग रिएजंट पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो N2चे किती मोल्स आहेत हे आपण फाइंड आउट करूया. N2 किती ग्राम घेतलेला आहे, तर N2 घेतलेला आहे 50 किलोग्राम. ओके, N2 किती किलोग्राम घेतलेला आहे, 50 किलोग्राम, मल्टिप्लाय बाय N2चं ॲक्च्युअल किती वेट आहे, म्हणजे 1 किलोग्राममध्ये किती ग्राम असतं, 1000 ग्राम असतं. या ठिकाणी आपण किलोग्राम नाही वापरत आहे, आपण ग्राम वापरतोय. ओके, सो ॲक्च्युअली या ठिकाणी घेणार आहोत आपण 1000 ग्राम, डिवायडेड बाय आपण करणार आहोत किलोग्रामने, मल्टिप्लाय बाय 1 मोल डिवायडेड बाय 28. हे नेमकं काय होतं हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही इझिली मोल्स फाइंड आउट करू शकता. कसं फाइंड आउट करणार आहात, तर मोल्स फाइंड आउट करण्याची ट्रिक काय आहे आपली, तर गिवन किती आहे, दॅट इज 50 ग्राम आहे, 50 किलोग्राम आहे, डिवायडेड बाय करायचं आहे किती ॲक्च्युअल त्याचं मोलिक्युलर मास आहे. मोलिक्युलर मास किती येईल, 14 दूने 28. सो या ठिकाणी करायचं आहे डायरेक्ट 28ने मल्टिप्लाय. हे 28 किलोग्राममध्ये आहे, तर याला ग्राममध्ये करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी 1000ने मल्टिप्लाय करू शकता. सो जेव्हा तुम्ही याला सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला एक आन्सर मिळेल आणि ते असणार आहे 17.86 इंटू 10⁻². ओके, सो नेक्स्ट आहे हायड्रोजन. हायड्रोजन किती आहे, H2 आहे. सो H2चं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे किती मोल्स आहेत. मग आपण काय करणार आहोत, किती दिलं आहे हे 10 किलोग्राम, 10 किलोग्राम दिलेलं आहे. मग आपण कसं फाइंड आउट करणार, गिवन मास किती आहे 10 किलोग्राम, ग्राममध्ये कन्वर्ट करण्यासाठी मल्टिप्लाय बाय 1000 डिवायडेड बाय एका हायड्रोजनचं मास किती असतं 1, 2चं किती असणार आहे अप्रॉक्सिमेटली 2. ओके, पॉईंटमध्ये मी नाही घेते, अप्रॉक्सिमेटली घेते. सो 2 1 जार 2, 2 5 जार आणि या ठिकाणी येणार आहे 5 इंटू 10⁻³ ओके, या ठिकाणी 4.96 आहे. 4.96 म्हणजे 5 येतं. सो तुम्ही राऊंड फिगर 5 पण घेऊ शकता, 4.96 घेऊ शकता, ॲज यू विश, वॉट एव्हर यू वॉन्ट तुम्ही ते घेऊ शकता. ओके, मी या ठिकाणी अराउंड 5 घेते कारण त्या कॅल्क्युलेशनसाठी इझी होणार आहे. तुम्ही जर याला राऊंड ऑफ केलं तर हे 5.0 येईल. आता आपण फाइंड आउट करूया की लिमिटिंग रिएजंट कोण आहे. ओके, सो ओके, सो आता या ठिकाणी 17 इंटू 10⁻² मोल्स ऑफ नायट्रोजन तयार झालेले आहेत. याच्यातून आपण फाइंड आउट करूया की नेमकं किती मोल्स ऑफ हायड्रोजन जे आहे ते आपण युटिलाइज करणार आहोत. ओके, किती मोल्स ऑफ हायड्रोजन आपण युटिलाइज करणार आहोत. तुम्ही जर या ठिकाणी डायग्राममध्ये रिॲक्शनमध्ये पाहिलं तर तुम्हाला इथे इझिली कळणार आहे की 1 मोल ऑफ नायट्रोजन जेव्हा आपण घेणार आहोत आणि याच्यामध्ये जेव्हा आपण 3 मोल्स ऑफ H2 ॲड करणार आहोत तेव्हा आपल्याला 2 मोल्स ऑफ NH2 मिळणार आहे. सो तुम्ही इथूनही घेऊ शकता कारण सेमच आन्सर येणार आहे अप्रॉक्सिमेटली. सो तुम्ही असं घेऊ शकता 17 मल्टिप्लाय बाय 10⁻² मोल्स ऑफ N2 मल्टिप्लाय बाय 3 मोल्स ऑफ H2 डिवायडेड बाय 1 मोल ऑफ N2. सो जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला मिळणार आहे 5.36 इंटू 10⁻³ मोल्स ऑफ H2. म्हणजे हे जे आहे म्हणजेच या ठिकाणी आपण जर फाइंड आउट केलेलं आहे द मोल्स ऑफ H2 जे की रिक्वायर्ड आहेत आपल्याला रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी. सो बट वी हॅव ओनली 4.96 इंटू 10⁻³. पण आपल्याकडे ओनली किती आहेत 4.96 मोल्स आहेत. आपण आत्ताच फाइंड आउट केलं या ठिकाणी मोल्स किती आहेत, बट रिक्वायर्ड किती आहेत ॲज पर द रिॲक्शन 5.36 रिक्वायर्ड आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे हायड्रोजन रिक्वायर आहे त्यापेक्षा कमी अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे. सो दॅट्स वाय हायड्रोजन काय झालं, लिमिटिंग रिएजंट झालं. त्याच्यामुळे आपल्याला सेकंड क्वेश्चनचा आन्सर मिळालेला आहे की हायड्रोजन काय आहे या ठिकाणी, किंवा डायहायड्रोजन काय आहे या ठिकाणी लिमिटिंग रिएजंट आहे. ओके, कारण ते रिक्वायर्ड अमाऊंटपेक्षा कमी अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे. मग आता 3 मोल्स ऑफ H2 आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ NH3 किंवा अमोनिया देणार आहेत. मग आता इथे आपण किती मोल ऑफ अमोनिया आपल्याला मिळते ते आधी फाइंड आउट करूया आणि मग अमोनियाचा मास फाइंड आउट करूया, कारण मोल्स फाइंड आउट करणं इझी आहे.
सो आपण मोल्स कसे फाइंड आउट करणार? विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन करावं लागेल, कारण लिमिटिंग रिएजंट कोण आहे? हायड्रोजन. हायड्रोजनमुळे रिॲक्शन लिमिट होणार आहे. सो जो लिमिटिंग रिएजंट आहे तो आता आपण इथून पुढे कन्सिडर करणार आहोत. सो आपल्याला काय मिळालं? 3 मोल्स ऑफ हायड्रोजन आहेत आपल्याकडे रिॲक्शनच्या अनुसार. 3 मोल्स ऑफ हायड्रोजन गिव्ज अस 2 मोल्स ऑफ अमोनिया. सो या ठिकाणी ॲक्च्युअल इथे आपण 5 घेतलं तरीही चालेल. ॲक्च्युअल डायहायड्रोजनचे किती मोल्स आहेत ते मल्टिप्लाय बाय आपल्याकडे किती अमोनियाचे मोल्स आहेत डिवायडेड बाय आपल्याकडे हायड्रोजनचे किती मोल्स या ठिकाणी आपण वापरणार आहोत. सो ॲक्च्युअल मोल्स मल्टिप्लाय बाय 2 मोल्स ऑफ अमोनिया डिवायडेड बाय 3 मोल्स ऑफ H2. जेव्हा तुम्ही हे सगळं सॉल्व कराल यू विल गेट द आन्सर दॅट इज 3 × 10⁻³ मोल ऑफ NH2. म्हणजे किती मोल ऑफ NH3 म्हणजेच अमोनिया. किती मोल ऑफ NH3 आलं? दॅट इज 3 × 30 × 10⁻³ ओके. सो 3.30 × 10⁻³ मोल्स ऑफ NH2 तुम्हाला मिळालेलं आहे. आता हे जे आलेलं आहे हे मोल्समध्ये आलं आहे. आपल्याला काय पाहिजे? तर आपल्याला पाहिजे किती? किलोग्राममध्ये पाहिजे, कारण सगळ्या क्वांटिटीज कशामध्ये आहेत? किलोग्राममध्ये आहेत. सो त्यासाठी आपण काय करणार आहोत? 1 मोल इज इक्वल टू किती असतं? 17 ग्राम. मग 17 ग्राम कसं आलं? पुन्हा एकदा पहा. नायट्रोजन किती असतं? या ठिकाणी 14 असतं आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 3, कारण 1 × 3 काय होतं? 3 होतं हायड्रोजनसाठी. सो दिस विल बिकम 17. त्याच्यामुळे एका मोलमध्ये किती असणार आहे? 17 ग्राम असणार आहे. मग 3 मोलमध्ये किती असेल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. एका मोलमध्ये आहे 17, मग 3 मोलमध्ये किती असेल? 3.30 घेऊया. ओके 3.30 घेऊया. सो या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात? 17 मल्टिप्लाय बाय 3.30 यू विल गेट अराउंड 56.1 आणि मल्टिप्लाय बाय 10⁻³ का? तर या ठिकाणी होतं म्हणून. ओके सो 10⁻³ आपण करणार आहोत. यू विल गेट द आन्सर 56.1 × 10⁻³ हे काय आलं? किलोग्राम आलं. किलोग्राममध्ये वेट आलं कोणाचं? अमोनियाचं. ओके सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत आपल्या रिटर्न आपल्या ॲक्च्युअल टॉपिककडे. दॅट वॉज की मास पर्सेंट, ज्याच्यामध्ये आपण रिॲक्शन इन सोल्युशन पाहणार होतो. सो मास पर्सेंट आहे इट इज ऑब्टेन्ड बाय युझिंग दी फॉलोइंग रिॲक्शन. मास पर्सेंट आपण कसं फाइंड आउट करतो? की सॉल्यूटचं मास काय आहे. आता सॉल्यूट आणि सॉल्वंट म्हणजे काय? तर सपोज की आपल्याकडे मीठ आणि पाणी आहे. मीठ आपण टाकणार आहोत पाण्यामध्ये आणि आपलं जे सॉल्ट सॉल्युशन आहे ते तयार होतं. सो आता या ठिकाणी जे मीठ आहे किंवा जे सॉल्ट आहे ते असणार आहे आपलं सॉल्यूट आणि जे पाणी आहे ते असणार आहे आपलं सॉल्वंट. ओके सो जे आपण मिक्स करणार आहे ते असतं आपलं सॉल्यूट आणि ज्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत ते असतं आपलं सॉल्वंट. सो हे अशा पद्धतीने आपण मास पर्सेंट फाइंड आउट करतो जेव्हा आपल्याला सॉल्युशन दिलं असेल तेव्हा. एक्झाम्पलच्या आधारे आपण हे समजून घेऊया की आपल्याकडे एक सॉल्युशन आहे जे 2 ग्राम ऑफ सबस्टन्स ए आणि 18 ग्राम ऑफ वॉटरने तयार होतं. तर आपल्याला सॉल्यूटचं मास पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे. सॉल्यूट म्हणजे काय? जे आपण टाकणार आहोत, म्हणजे जे आपण या ठिकाणी वॉटरमध्ये टाकणार आहोत ते काय झालं? सॉल्यूट. म्हणजेच कोण झाला? ए. सो आपल्याला या ठिकाणी मास पर्सेंटेज ऑफ ए फाइंड आउट करायचं आहे. आपला फॉर्म्युला काय आहे? सॉल्यूटचं मास. सॉल्यूटचं मास किती आहे? 2 ग्राम आहे. डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्युशन. सॉल्युशन म्हणजे काय? ए प्लस वॉटर. ओके फक्त वॉटर नाही घ्यायचं तर ए प्लस वॉटर घ्यायचं, कारण पाण्यामध्ये आपण सॉल्यूट मिक्स करणार आहोत आणि तेव्हाच मिक्सचर किंवा सॉल्युशन तयार होणार आहे. सो 2 डिवायडेड बाय 2 + 18 आणि मल्टिप्लाय बाय पर्सेंटेज आहे. सो दॅट्स बाय 100. म्हणजे कसं सॉल्व करायचं? 2/20 मल्टिप्लाय बाय 100. सो 20 × 20 25 100 आणि 5 × 10. तर अशा पद्धतीने 10% काय आलेलं आहे? एची व्हॅल्यू किंवा एचं मास पर्सेंटेज. सो हे कसं फाइंड आउट केलं आपण? एचं मास काय आहे डिवायडेड बाय ॲक्च्युअल सॉल्युशनचं मास काय आहे आणि पर्सेंटेज असल्यामुळे मल्टिप्लाय बाय 100. नेक्स्ट आपण पाहतोय मोल फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे काय? ज्याला आपण रेशो म्हणतो. ओके सो बेसिकली इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ अ पर्टिक्युलर कंपोनंट टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सोल्युशन. आपल्याकडे सॉल्ट सोल्युशन आहे तर या सॉल्ट सोल्युशनमध्ये कंपॅरेटिव्हली रेशो जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल सॉल्टच्या मोलचा टू दी वॉटरच्या मोलचा, तर आपण कसं फाइंड आउट करणार? विथ दी हेल्प ऑफ मोल फ्रॅक्शन. सपोज की आपल्याकडे ए आणि बी 2 सबस्टन्सेस आहेत जे की डिझॉल्व्ह झालेले आहेत आणि आपल्याला आता याच्यामधून कंपॅरेटिव्हली एचे मोल्स आणि बीचे मोल्स म्हणजेच मोल फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. सो मोल फ्रॅक्शन ऑफ ए म्हणजे काय? ॲक्च्युअल मोल एच्या मोलचे नंबर्स किती आहेत डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्युशन. सॉल्युशन याचा अर्थ काय? याच्यामध्ये एचे मोल्स आणि बीचे मोल्स एकत्र असणार आहेत. ओके तेव्हाच आपण मोल फ्रॅक्शन फाइंड आउट करू शकतो. सो मोल फ्रॅक्शन ऑफ ए इज इक्वल टू ॲक्च्युअल एन म्हणजे काय? आपण मोलसाठी सिम्बॉल वापरतो. मोल्स ऑफ ए डिवायडेड बाय मोल्स ऑफ ए प्लस मोल्स ऑफ बी. तर अशा पद्धतीने आपण मोल फ्रॅक्शन ऑफ ए फाइंड आउट करणार आहोत. बीसाठी पण सिमिलर घ्यायचं, फक्त या ठिकाणी मोल्स ऑफ बी घ्यायचे कारण आपण मोल फ्रॅक्शन ऑफ बी फाइंड आउट करतोय. ओके सो हे झालं मोल फ्रॅक्शनसाठी.
याचं एखादं एक्झाम्पल आहे का या ठिकाणी? नाही आहे. ओके, सो तुम्ही हे इझिली फाइंड आउट करू शकता. तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल्स टेक्स्टबुकच्या खाली मिळतीलच आणि हे खूप इझी आहे की तुम्हाला फक्त एसे मोल्स घ्यायचे आहेत. एसे मोल्स दिले नसतील, जर तुम्हाला मास वगैरे दिला असेल त्याच्या आधारे तुम्हाला आधी मोल्स फाइंड आउट करावे लागतील. ओके, असं नाही की दरवेळी तुम्हाला स्पून फिडिंग केलं जाईल, मोल्स वगैरे दिले जातील, असं काही नाही आहे. तुम्हाला कधी कधी मास वगैरे दिलं जाईल, त्याच्या आधारे तुम्हाला आधी मोल्स फाइंड आउट करावे लागतील, मग मोल्स नंतर ते मोल फ्रॅक्शन वगैरे करावं लागेल, असं पण येऊ शकतं. मोल्स कसे फाइंड आउट करायचे हे आपण आतापर्यंत बऱ्याचदा पाहिलेलं आहे आणि आय होप की तुम्हाला ते माहिती आहे. आता आपण पाहतोय मोलॅरिटी. सो इट इज द मोस्ट वाइडली यूज्ड युनिट अँड इज डिनोटेड बाय एम. सो मोलॅरिटी आपण एम, कॅपिटल एमने डिनोट करतो आणि मोलॅलिटी आपण डिनोट करणार आहोत स्मॉल एमने. ते आपण पुढे पाहूया. सो या ठिकाणी आहे मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे काय? द नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. आपल्याकडे 1 लिटर ऑफ सोल्युशन आहे, सॉल्ट वॉटर आहे. त्या सॉल्ट वॉटरमध्ये किती मोल्स ऑफ सॉल्ट प्रेझेंट आहे हे फाइंड आउट करणं, याला आपण म्हणणार आहोत मोलॅरिटी. ओके, पुन्हा एकदा, आपल्याकडे जे 1 लिटर ऑफ सॉल्ट सोल्युशन आहे त्या सॉल्ट सोल्युशनमध्ये सॉल्टचे किती मोल्स प्रेझेंट आहेत ते फाइंड आउट करणं म्हणजे मोलॅरिटी. सो मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आपल्याकडे जे सोल्यूट आहे, जे पण आपण सॉल्ट वापरणार आहोत, तर ते डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटर. व्हॉल्यूम का? तर या ठिकाणी आपण 1 लिटर म्हणतोय म्हणून व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम लिटर्समध्ये असेल तर वेल अँड गुड. जर व्हॉल्यूम लिटर्समध्ये दिलं नसेल तर आपण फॉर्म्युला असा लिहिणार आहोत, नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय 1000. 1000 का? तर जेव्हा व्हॉल्यूम मिलीलिटरमध्ये असेल तेव्हा आपण त्याला लिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मल्टिप्लाय बाय 1000 करतो. आणि जर तुम्हाला लिटरमध्ये दिलं असेल तर वेल अँड गुड, तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. ओके, सो बेसिकली फॉर्म्युला काय आहे? मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर मिलीलिटरमध्ये असेल तर करायचं मल्टिप्लाय बाय या ठिकाणी 1000. ओके, आता या ठिकाणी सपोज की तुम्हाला मोल्स पण नाही दिलेत, तुम्हाला क्वेश्चनमध्ये मोल्स दिलेच नाहीत, सोल्यूटचे मोल्सच नाही दिले, मग तुम्हाला काय करावं लागेल? तर आधी मोल्स फाइंड आउट करावं लागेल. मग तेव्हा हा फॉर्म्युला कसा लिहायचा? गिवन वेट जे असेल तुम्हाला सोल्यूटचं तर ते डिवायडेड बाय मोलार मास किती आहे तुमच्या कंपाऊंडचा तर ते मल्टिप्लाय बाय या ठिकाणी करायचं आहे 1000. जर तुमचं व्हॉल्यूम मिलीलिटरमध्ये असेल तर, जर लिटरमध्ये असेल तर 1000 करायची काहीच गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्ट व्हॉल्यूमने मल्टिप्लाय करू शकता. ओके, सो अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करणार आहोत जर मोल्स दिले नसतील तर. बेसिकली आपण या ठिकाणी काय वापरलं? मोल्सचाच फॉर्म्युला वापरला, गिवन वेट डिवायडेड बाय मोलार मास. तेच आपण या ठिकाणी करणार आहोत जर मोल्स दिले नसेल तर. मोल्स दिलं असेल तर सिंपल हा फॉर्म्युला वापरा आणि मोलॅरिटी घेऊन जावा. So suppose we have one molarity solution of a substance, say NaOH आपल्याकडे आहे, and we want to prepare a 0.2 molarity solution from it. ओके, आपल्याकडे 1 मोलॅरिटी NaOH आहे, याचा अर्थ आपल्याकडे 1 मोल ऑफ NaOH प्रेझेंट आहे 1 लिटरमध्ये. कारण मोलॅरिटी म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ वॉटर किंवा 1 लिटर ऑफ सोल्युशन, त्याला आपण म्हणतो मोलॅरिटी. सो आता या ठिकाणी जे NaOH आपल्याला सांगितले की 1 मोलॅरिटी आहे, याचा अर्थ 1 मॉलिक्यूल ऑफ NaOH आहे. ओके, 1 मॉलिक्यूल किंवा 1 मोल ऑफ NaOH आहे, जे की 1 लिटर सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे. सोल्युशन काय आपल्याला काय करायचं आहे? सोल्युशन आहे ना बाजूला. सो आता या ठिकाणी 1 मोलॅरिटी जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा 1 मोल आहे. मग जर आपल्याला 0.2 मोलॅरिटी सोल्युशन तयार करायचं असेल तर आपल्याला किती मोल्स लागतील? जर 1 मोलॅरिटी असेल तर 1 मोल लागणार आहे. मग 0.2 मोलॅरिटी असेल तर किती मोल्स लागतील? ऑब्वियसली 0.2 मोल्स लागतील. सिम्पल. अशा पद्धतीने आपण मोलॅरिटी फाइंड आउट करतो किंवा हे आहे आपलं मोलॅरिटीचं एक्झाम्पल. आता पुढे, सो हेन्स फॉर मेकिंग 0.2 मोलॅरिटी सोल्युशन फ्रॉम 1 मोल सोल्युशन we have to take the volume of 1 molarity NaOH which contains 0.2 mole of NaOH and dilute the solution with the water to 1 liter. सो अशा पद्धतीने आपण डायल्युशन करून या ठिकाणी 1 लिटर चं वॉटर घेणार आहोत. त्यामध्ये आपण काय करणार आहोत? आपल्याला 0.2 सोल्युशन तयार करायचं आहे. कोणापासून? 1 मोलॅरिटी ऑफ सोल्युशनपासून. आणि त्यासाठी आपण काय करणार आहोत? 0.2 मोल घेणार आहोत NaOHचं फ्रॉम 1 मोलॅरिटी ऑफ NaOH. आणि याच्यामध्ये आपण डायल्युशनसाठी वॉटर वापरणार आहोत 1 लिटर. So now how much volume of concentrated 1 molarity of NaOH solution should be taken which contains 0.2 moles of NaOH can be calculated as follows. Okay. So आता आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे की 1 मोलॅरिटी ऑफ NaOH जे आपल्याकडे प्रेझेंट आहे ते किती व्हॉल्यूम आपण घेतलेलं आहे? कॉन्सन्ट्रेटेड 1 मॉलिक्यूल ऑफ NaOH. त्याच्यामध्ये अजिबात डायल्युशन नाही आहे वॉटरचं. आणि विच कंटेन्स 0.2 मोल्स ऑफ NaOH. त्याच्यामध्ये 0.2 मोल्स ऑफ NaOH प्रेझेंट आहेत. त्याचं व्हॉल्यूम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. So 0.2 mole is present in, let me mark. या ठिकाणी ॲक्च्युअल आपल्याकडे किती आहे? 1 लिटर सांगितलेलं आहे. 1 लिटर म्हणजे काय? 1000 ml. सो 1000 ml डिवायडेड बाय किती मोल्स आहेत? 1 मोल्स आहेत.
मल्टिप्लाय बाय किती मोल असलेले आहेत, दॅट इज 0.2 आहेत. सो हे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला 200 ml ऑफ सोल्युशन मिळणार आहे, जे की कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनचं व्हॉल्यूम आहे, म्हणजेच 1 मोलॅरिटी NaOHचं व्हॉल्यूम आहे. So thus 200 ml of 1 mole of NaOH are taken and enough water is added to dilute it to make it 1 liter. आणि याच्यामध्ये इनफ वॉटर म्हणजे किती वॉटर याच्यामध्ये अजून ॲड करावं लागेल जेणेकरून हे 1 लिटर होईल, तेवढं वॉटर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत, डायल्युजन करणार आहोत आणि आपल्याला ॲक्च्युअली 1 लिटरवाला फाइंड आउट करता येईल. नेक्स्ट आहे एक जनरल फॉर्म्युला आहे, दॅट इज M1 मल्टिप्लाय बाय V1 इज इक्वल टू M2 मल्टिप्लाय बाय V2. याचा अर्थ काय, आपल्याकडे जे फर्स्ट प्रेझेंट आहे तर ते आणि सेकंड जे आपण घेणार आहोत तर ते, याच्यामध्ये पहिल्याची मोलॅरिटी मल्टिप्लाय बाय त्याचं व्हॉल्यूम, सेकंडची मोलॅरिटी मल्टिप्लाय बाय त्याचं व्हॉल्यूम. सपोज की या ठिकाणी आपण M1 घेणार आहोत 0.2 मोलॅरिटी, V1 घेणार आहोत 1 लिटर म्हणजेच 1000 ml, M2 आहे आपल्याकडे 0.1 मोलॅरिटी. मग आपल्याला सेकंड याचं व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. सो आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत. या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे V2. सो हे सगळे टर्म्स या ठिकाणी येतील, यांचं डिव्हिजन मल्टिप्लिकेशन होईल आणि आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 200 लिटर. सो सेकंड सोल्युशनचं व्हॉल्यूम किती आलेलं आहे, 200 लिटर. सो नोट दॅट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट NaOH वॉज 0.2 इन 200 ml. 200 ml मध्ये किती आपले मोलॅरिटी होती, 0.2, म्हणजेच किती मोल्स होते, 0.2 मोल्स होते. आणि 1 लिटरमध्ये किती मोल्स होते, 1 मोल होते. सो याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा उरलेलं काय टाकलेलं आहे, वॉटर टाकलेलं आहे. आणि इट हॅज रिमेंड दी सेम, दॅट इज 0.2 इवन आफ्टर डायल्युजन. आणि डायल्युजन झाल्यानंतर डायल्युशनसाठी आपण काय टाकलं होतं, वॉटर टाकलं होतं. डायल्युशन झाल्यानंतरही ऑब्व्हियसली NaOHचे मॉलिक्युल्स तर सेमच राहणार आहेत. सो दॅट्स वाय ते 0.2 राहिले होते. And as we have changed just the amount of solvent and have not done anything with respect to NaOH, आपण यामध्ये जस्ट वॉटर ॲड केलेलं आहे. आपण NaOHला काय केलं आहे का, नाही. आपण फक्त व्हॉल्यूम बॅलन्स होण्यासाठी यामध्ये आपण जस्ट वॉटर ॲड केलेलं आहे. सो आपण जस्ट डायल्युशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण NaOHच्या मॉलिक्युल्सला काहीच धक्का नाही लावला आहे. दॅट्स वाय या ठिकाणी नंबर ऑफ NaOH सेमच राहणार आहेत जेव्हाही आपण कॉन्सन्ट्रेशन डायल्युशन करणार आहोत तेव्हा. कारण त्यामध्ये आपल्याला फक्त वॉटर कमी जास्त करायचं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही ॲक्च्युअल जे NaOH आहे त्याला आपण त्याच्या मोल्समध्ये आपण काहीच फरक नव्हता केला किंवा ते ॲड सबट्रॅक्ट वगैरे काहीच नव्हते केले. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॅल्क्युलेट दी मोलॅरिटी ऑफ NaOH इन द सॉल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग इट्स 4 ग्राम इन इनफ वॉटर टू फॉर्म 250 ml ऑफ सोल्युशन. सोल्युशन किती तयार करायचं आहे, 250 mlचं. NaOHची मोलॅरिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे, म्हणजे एका लिटरमध्ये किती मोल्स असणार आहेत NaOHचे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि किती घेणार आहोत आपण, किती ग्राम घेणार आहोत NaOH, दॅट इज 4 ग्राम घेणार आहोत. किती सोल्युशन तयार करायचं आहे, 250 ग्राम तयार करायचं आहे. सो सिन्स मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे, M इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट, म्हणजेच ॲक्च्युअल आपण काय ॲड करणार आहोत NaOH तर ते, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन दी लिटर्समध्ये या ठिकाणी ml मध्ये आहे. सो एक तर याला आपण लिटर्समध्ये कन्वर्ट करूया किंवा आपण 1000 घेऊया, मल्टिप्लाय बाय 1000 करणार आहोत. सो नंबर ऑफ मोल्स आपण कसं फाइंड आउट करतो, मगाशीच आपण पाहिलेलं होतं. ॲक्च्युअल जे गिवन आपल्याला जे मास असेल ज्याला आपण मोलिक्युलर मास म्हणतो, डिवायडेड बाय त्याचं जे ॲक्च्युअल मोलार मास आहे तर ते, मल्टिप्लाय बाय आपण या ठिकाणी एकतर 1000/250 असं घेऊया किंवा डायरेक्ट 0.250 आपण घेऊ शकतो, डायरेक्ट लिटरमध्ये कन्वर्टही करू शकतो. सो आता या ठिकाणी ॲक्च्युअल मास किती आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, दॅट इज 4 ग्राम. ॲक्च्युअल मास किती आहे, 40 ग्राम. सो 4 डिवायडेड बाय 40 मल्टिप्लाय बाय 0.250. इथे 1 कसा आला, कारण या ठिकाणी आपण रेसिप्रोकल घेतो, म्हणजे तसं फॉर्म्युलाच आहे आपला. सो हे सगळं कट करायचं आहे, 4 इथे आलं 10. सो 0.1 इथे वरती येईल आणि डिवायडेड बाय 0.250. सो जेव्हा तुम्ही हे सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला मिळणार आहे 0.4. सो युअर आन्सर दॅट इज 0.4 मोल पर 0.4 मोल इन्वर्स, म्हणजे 0.4 मोलॅरिटी, कारण जेवढे मोल्स असतात तीच मोलॅरिटी असते. सो आपल्याला या ठिकाणी किती मोलॅरिटी असणार आहे, 0.4 मोलॅरिटी. नोट दॅट मोलॅरिटी ऑफ अ सॉल्युशन डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. या ठिकाणी टेम्परेचर व्हॉल्यूम सगळ्यावरती डिपेंड आहे आणि त्याच्यामुळे हे काय आहे, बिकॉज व्हॉल्यूम ऑफ अ सॉल्युशन इज टेम्परेचर डिपेंडंट. आणि हे जे मोलॅरिटी आहे, तुम्हाला प्रश्न विचारला जातो मोलॅरिटी टेम्परेचरवरती डिपेंड आहे की मोलॅलिटी आहे. मोलॅलिटी आपण पुढे पाहणार आहोतच. सो बेसिकली जी मोलॅरिटी आहे तर ती टेम्परेचरवरती डिपेंड आहे, कारण याच्यामध्ये आपण व्हॉल्यूमचा वापर करतो. बट जी मोलॅलिटी आहे ती टेम्परेचरवरती डिपेंड नाही आहे. का नाही आहे ते आपण पुढे पाहूया मोलॅलिटीमध्ये. सो लेट अस स्टार्ट विथ मोलॅलिटी. मोलॅलिटी म्हणजे काय, इट इज डिफाईन्ड ॲज नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट.
प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्वंट. इथे आपण 1 किलोग्राम घेतोय, त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी कुठेही व्हॉल्यूम वगैरे वापरायचं नाही आहे, कारण आपण या ठिकाणी फक्त मासचा वापर करतोय आणि व्हॉल्यूम वापरायचं नाही आहे. त्याच्यामुळे टेम्परेचरचा या ठिकाणी काही संबंध नाही आहे आणि दॅट्स वाय मोलॅलिटी हे टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. बट मोलॅरिटीमध्ये आपण व्हॉल्यूम वापरायचो आणि ते टेम्परेचर डिपेंडंट होतं. ओके. सो मोलॅलिटी म्हणजे काय, तर एका किलोग्राम ऑफ सॉल्वंटमध्ये, सॉल्वंट म्हणजे काय, वॉटर, सॉल्यूट म्हणजे काय, ते मीठ. ओके. सो एका किलोग्राम ऑफ वॉटरमध्ये किती मोल्स ऑफ मीठ प्रेझेंट आहे याला आपण म्हणतो मोलॅलिटी. सो मोलॅलिटी आपण स्मॉल एमने रिप्रेझेंट करतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्राम. किलोग्राममध्ये नसेल तर किलोग्राममध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि मगच घ्यायचं आहे, कारण फॉर्म्युला किलोग्रामचा आहे. नेक्स्ट आहे एक एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. दॅट इज द डेन्सिटी ऑफ 3 मोलॅरिटी सॉल्युशन ऑफ NaCl इज 1.25 ग्राम पर मिलीलिटर. कॅल्क्युलेट दी मोलॅलिटी ऑफ द सॉल्युशन. आपल्याला दिलेलं आहे मोलॅरिटी आहे 3 NaClची, डेन्सिटी आहे दॅट इज 1.25 ग्राम पर मिलीलिटर आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मोलॅलिटी. ओके. सो मोलॅरिटी 3 आहे, याचा अर्थ मोल्स पण किती असणार आहे, 3 असणार आहेत, कारण मोलॅरिटी म्हणजेच काय होतं, मोल्स होतं. सो आता या ठिकाणी 3 मोल्स आलेले आहेत NaClचे, त्याच्यामुळे आपण NaClचा मास फाइंड आउट करू शकतो. आपल्याला NaClचा मास का पाहिजे, कारण आपला फॉर्म्युला काय आहे, मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ या ठिकाणी NaCl, नंबर ऑफ मोल्स ऑफ NaCl डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट, मास ऑफ सॉल्वंट. आता या ठिकाणी सॉल्वंट काय असणार आहे, आपलं वॉटर. सो वॉटरचा मास फाइंड आउट आपण इझिली करू शकतो का, तर नाही. त्यासाठी आधी आपल्याला आपल्या सोल्यूटचं मास फाइंड आउट करावं लागेल, मग सोल्युशनचं मास फाइंड आउट करावं लागेल, मग सोल्युशनमधून सोल्यूट सबट्रॅक्ट करावं लागेल, तेव्हा कुठे आपल्याला सॉल्वंट मिळेल. ओके. सो बेसिकली आता पहिला जो पार्ट आपण पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तर वॉटरचं मास फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो आपण टप्प्याटप्प्याने फाइंड आउट करूया. आता या ठिकाणी आपल्याकडे मोल्स किती होते, 3 मोल्स आहेत. आपण मोलिक्युलर मास पाहिलं होतं कसं फाइंड आउट करतो ते, तर मोलिक्युलर मास म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय मोलार मास. NaClचं मोलार मास किती येईल, 23 प्लस 35.5, तेव्हा तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी 58.5. जेव्हा तुम्ही हे मल्टिप्लाय कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी जे आन्सर मिळेल ते असणार आहे मोलिक्युलर मास. हे झालं कोणाचं, सॉल्यूटचं. आता आपण फाइंड आउट करूया सॉल्युशनचं मास. तर मास फाइंड आउट करायचा अजून एक फॉर्म्युला काय आहे, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो या ठिकाणी व्हॉल्यूम किती आहे, 1 लिटर असतं, सो 100 ml. डेन्सिटी किती आहे, दिलेली आहे 1.25. सो जेव्हा तुम्ही हे मल्टिप्लाय कराल तेव्हा तुम्हाला जे मास मिळणार आहे ते कोणाचं असणार आहे, ॲक्च्युअल सॉल्युशनचं, दॅट इज 12 म्हणजे 1250 ग्राम. आता आपण फाइंड आउट करणार आहोत सॉल्वंटचं मास. सो सॉल्वंटचं मास इज इक्वल टू सोल्युशनचं मास मायनस आपल्या सोल्यूटचं मास. ओके. सो हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे वॉटरचा मास किती आहे पूर्ण सॉल्युशनमध्ये. आता आपण फाइंड आउट करूया मोलॅलिटी. मोल्स किती होते, 3 ना, NaClचे मोल्स किती होते, 3 डिवायडेड बाय आपल्याकडे आता किती किलोग्राम वेट आलेलं आहे, हे किलोग्राममध्ये आहे का नाही, ग्राममध्ये आहे. सो याला कन्वर्ट करा किलोग्राममध्ये, काय करणार आहात, डिवायडेड बाय 1000. सो विल गेट 1.0745 ग्राम. ओके. सो 3 डिवायडेड बाय 1.0745 किलोग्राम. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला एक आन्सर मिळेल दॅट इज 2.79. हे काय आहे, मोलॅलिटी ऑफ दी आस्ट सोल्युशन. ओके. मोलॅलिटी ऑफ दी आस्ट सोल्युशन. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथे आपण कुठेही व्हॉल्यूम वगैरेचा वापर नाही केला आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जी मोलॅलिटी आहे त्याच्यावरती टेम्परेचरचा काही फरक पडत नाही. सो इट इज टेम्परेचर इंडिपेंडंट. नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला नॉर्मॅलिटी नाही सांगितली आहे, सो आपण नॉर्मॅलिटी थोडक्यात पाहूया. सो नॉर्मॅलिटीबद्दल तुम्हाला NCERTमध्ये तर प्रश्न नाही आहेत, बट तुम्हाला मे बी विचारले जाऊ शकतात फॉर द नीट अँड मे बी JEEसाठी पण. सो नॉर्मॅलिटी म्हणजे काय, तर नॉर्मॅलिटी म्हणजे द नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट्स, द नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट्स ऑफ दी सॉल्यूट डिझॉल्व्ड पर लिटर ऑफ दी सोल्युशन. आपल्याकडे 1 लिटरचं सोल्युशन आहे, याच्यामध्ये जे सोल्यूट आहे म्हणजे जे मीठ आहे त्या मिठाचे किती ग्राम इक्विव्हॅलंट, किती नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट डिझॉल्व झालेले आहेत हे फाइंड आउट करणं, याला आपण म्हणतो नॉर्मॅलिटी. सो नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय येतो की ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट किती आहेत डिवायडेड बाय त्या सोल्युशनचं व्हॉल्यूम किती आहे. आता व्हॉल्यूम लिटरमध्ये असेल तर ठीक आहे, MLमध्ये असेल तर त्याला तुम्ही 1000 मल्टिप्लाय करून लिटरमध्ये कन्वर्ट करणार आहात. ओके. सो ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सॉल्यूट डिवायडेड बाय तुमचं ॲक्च्युअल सोल्युशनचं जे व्हॉल्यूम आहे तर ते तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे नॉर्मॅलिटी. बरं, आता हे ग्राम इक्विव्हॅलंट कसं फाइंड आउट करायचं, हा तर ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे, पण यामध्ये हे जे ग्राम इक्विव्हॅलंट आहे ते कसं फाइंड आउट करायचं, तर त्याचा पण एक फॉर्म्युला आहे. ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजे काय, मास ऑफ दॅट सोल्यूट
ते दिसत नाही आहे, मी थोडी वेगळी लिहिते. हां, सो ग्राम इक्विव्हॅलंट जेव्हा तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे त्याचा फॉर्म्युला आहे की मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय ॲक्च्युअल ते जे व्हॉल्यूम आहे, ॲक्च्युअल ते जे तुमच्याकडे असणारं जे पण कंपाऊंड आहे किंवा जेही सोल्युशन आहे त्याचं इक्विव्हॅलंट मास. इक्विव्हॅलंट मास. ओके, मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट मास जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला मिळणार आहे ग्राम इक्विव्हॅलन्स, आणि ग्राम इक्विव्हॅलन्स डिवायडेड बाय जेव्हा तुम्ही व्हॉल्यूम कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे नॉर्मॅलिटी. ओके, सो बेसिकली नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला जर आपण पाहिला तर मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय तुम्ही या ठिकाणी इक्विव्हॅलंट मास म्हणजेच बऱ्याचदा मोलार मासही घेऊ शकता. सो मोलार मास मल्टिप्लाय बाय 1000 जर ह्याच्यामध्ये मिलीलिटरमध्ये व्हॉल्यूम असेल तर, आणि डिवायडेड बाय व्हॉल्यूम. सो हे झालं तुमचा ॲक्च्युअल फॉर्म्युला जर तुम्हाला या ठिकाणी ग्राम इक्विव्हॅलन्स फाइंड आउट करायचं असेल तर. ग्राम इक्विव्हॅलन्स माहिती असेल इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर हे सगळं होतं नॉर्मॅलिटीबद्दल, आणि अशा पद्धतीने हा चॅप्टर संपलेला आहे. तुम्ही ती समरी मात्र रीड करा, कारण समरीमधून काही फॅक्च्युअल क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. सो आय होप की तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. समरीमध्ये सगळे पॉईंट्स इन्क्लूड केलेले असतीलच, सो तुम्ही ते रीड करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा, आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत. सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा, आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. टिंग टिंग. सो बाय.